अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, खैर खैरियत सां हूंदा। मां आहियां उनसा शाह, मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। मुझे तरफां अस्सलाम वालेकुम एंड वेरी गुड मॉर्निंग। उम्मीद है तव्हां ठीक ठाक हूंदो, मज़े में हूंदो ऐं ज़बरदस्त रोशन बेहतरीन सुबह नसीब थी आहे। अल्लाह कंदो त अॼोके ॾींहं ते जझा कम थींदा, जाम कम थींदा, जाम दिल जूं मुरादूं पूरियूं थींदियूं इंशाअल्लाह सभिनी जूं। ऐं जंहिं जेको जेको सोचियो आहे न, अल्लाह कंदो उहो कमु ज़रूरु थींदो ऐं उहा पॉज़िटिव हुजे जेकॾहिं। उमेदु आहे हैप्पी हूंदा, असां बिल्कुलु ठीकु ठाक हैप्पी लश फश हिट फिट टिप टॉप मज़े में आहियूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कीअं आहियो तव्हां सां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैरियत सां आहियो? अल्लाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। कल्ह खां गोड़ वधी न वियो असांजे स्टूडियो में? बिल्कुलु गोड़ छा रौनक वधी वई आहे। रौनक ऐं इनखे ई असां मिस पे कयोसीं गुज़िरियल तक़रीबन 2 हफ़्ता अदी नसीम खे मिस पे कयो या अदी नसीम जे खाधनि खे मिस पे कयो? सच ॿुधायां त अदी नसीम खे पहिरियां, उन खां पोइ उन्हनि जा खाधा, उन खां पोइ अदी जो गोड़, उन खां पोइ तव्हां ॾिठो 2 हफ़्तनि में मूंखे खंघि थी। खंघि थी? तव्हां सची ॿुधायो 2 हफ़्तनि में खंघि थी हुई? न न ईअं न कयो। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां न डॉक्टर जो करायो आहे, ट्रीटमेंट करायो आहे, असांजी नसीम खे तव्हां ब्लेम था कयो। अच्छा अदी नसीम मुस्कुराए थी चए थी काॾे वेंदो अदो। अस्सलाम वालेकुम अदी, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब ठीक है। मुसा हैप्पी ठाक बिल्कुल। तव्हां ज़िंदगी में कॾहिं वीसियूं रखियूं आहिनि? हाँ रखियूं आहिनि। हाणे बि रखंदा आहियो? हाणे न रखंदा आहियूं। छो? बस हाणे नथा रखूं। केड़ी माई एड़ी आहे जेका वीसी न रखे? मां अॼुकल्ह गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी मां पंहिंजी सिस्टर सां जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहियां त पोइ चवंदी आहे हिकिड़ो मिंट होल्ड कजां। पोइ चवंदी त अच्छा मां चयो ओके मां छा थियो थी? अदा उहो वीसी कंहिंखे ॾियणी हुई, कंहिंखां वठणी हुई, उनजो फ़ोन आयो, उनखे चवांसि त छा। मां सॼी उमिरि इहो ॾिसंदो आहियां त आख़िर वाकई औरतूं कैलकुलेशन थींदी रहंदी आहे हर वक़्तु। कीअं इहो वीसी ऐं उहो सदाईं पंहिंजे कम लाइ रखंदियूं आहिनि, पंहिंजे फ़ाइदे लाइ। सेविंग हूंदी आहे न, पंहिंजी सेविंग हूंदी आहे न। जेको औरत है केतिरी इंटेलिजेंट आहे, केतिरी एक्टिव आहे कि हू घर जा अकाउंट्स त ॾिसंदी रहंदी आहे, पर जेको वीसी जा अकाउंट्स आहिनि उहे बि केॾे ज़बरदस्त तरीक़े सां मैनेज कंदी आहे। एॾा झेड़ा झटा ॾिठा आहिनि असां माण्हुनि जा, एॾा झेड़ा ॿुधा आहिनि, ॻाल्हाइण खां हटी वेंदा आहिनि। मां हिकिड़ो दफ़ो वीसी रखी आहे ज़िंदगी में। अच्छा ज़िंदगी में हिकिड़ी वीसी रखी। ऐं मां ॿुधायांव थो आउं नंढो हुउसि तॾहिं त 2 वीसियूं मूं भरियूं, 3 वीसी मुंहिंजी निकिती, 4थी वीसी खां पोइ आउं गायब थी वियुसि। ठीकु आहे। पोइ मुंहिंजी हिकिड़ी जेका सिस्टर हुई उन मुंहिंजूं सभु वीसियूं भरियूं। ठीकु आहे, उन त भरियूं वीसियूं, उनखे पोइ मां तॾहिं मूंखे जॉब शॉप न हूंदी न, मतिलबु ईअं। अच्छा ही मर्द मुंहिंजे ख़्याल में ईअं कनि था, छॾियो वञनि, वीसियूं विझी ऐं माइन ते पोइ वरी छॾियो ॾियनि। आउं पाण वीसी जी हेड केतिरनि सालनि खां आहियां। अच्छा न हाणे मां एॾो सुधरी वियो आहियां, तव्हां मूंखे पहिरीं वीसी ॾेई ॾिसो। अच्छा मूंखे ग़लती थी वई, मूंखे इहा ॻाल्हि न ॿुधाइणी लॻे थो। घर वारो आहे न उहो बि ईअं ई कंदो आहे, पंहिंजी माउ वटि पंहिंजी ख़ाला वटि जेको आहे वीसी विझंदो, 2-3 वीसियूं ॾींदो ऐं पोइ वरी जॾहिं हुनजी वीसी निकिरंदी भरी वेंदो, पोइ गायब। मां उन्हनि मां न आहियां, सची ॿुधायां, तव्हां एतवार कयो। मां पंहिंजे नंढपण जी ॻाल्हि कई त मां हिकिड़ी वीसी रखी। हाणे हाणे ईअं न, हाणे ईअं न थींदो। आउं हेड आहियां वीसी जी ऐं ज़बरदस्त तरीक़े सां जेका न वीसी रिकवरी पवंदी आहे, मूंखे लॻे थो रिकवरी करे ॼाणे। सो बहरहाल अदी वीसी तां यादि आयो, अॼु खोड़ असांजूं भेनरूं ॾिसनि थियूं त इहे वीसी रखंदियूं आहिनि, उन्हनि खे असां चयो थोरो यादगिरी ॾियारायूं त जीअं वीसी आहे वठी छॾे। ऐं कसम सां एॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे वीसी जी, ऐं वीसी एॾी वॾी रिस्पॉन्स जॾहिं माण्हू ॾेई छॾींदो आहे न सभिनी खे त सुकून मिलंदो आहे, एॾो रिलैक्स थी वेंदो आहे कि शुक्र आहे। रेसिपी हलूं, टेरो कार्ड्स ते हलूं पहिरियां। भले रेसिपी अदी ॿुधाए, छा अॼु ठाहियो पिया? स्टफड विथ करेला, माना हुन में जेको छा अदी इहो थोरो नालो मूंखे ॿुधायो। कीमा भरियल करेला भला ॿुधाया त कीमे वारा करेला। हा चयो अंग्रेजी नालनि खे कीमे वारा करेला था ठाहियो। ठीकु आहे, इंग्लिश में तव्हां छा चयो वरी ॿुधाइजो? स्टफड करेला। स्टफड करेला। ओके सही। एक कॉलर हिकड़ो कॉलर असां वटि शायद सरफराज जे लाइ जेका फरमाइश हुई न, जेको करेला इन में कीमे में भरियल करेला, उन्हनि जी फरमाइश ते जल्दी सां रेसिपी ॿुधायो। हा इन में के अस्सलाम वालेकुम, पंहिंजी किचन में सभिनी खे ॾिसण वारनि खे सलाम।
अॼु असांजी रेसिपी आहे कीमा भरियल करेला। त इन्हनि में जेका इंग्रेडिएंट मां तव्हांखे ॿुधायां थी, 8 किलो कीमो आहे। हुनमें कीमे खे असां मैरिनेट कंदासीं। मैरिनेट में थूम अदरक जो पेस्ट, कीमे जो मसालो, सुका धाणा ऐं लूणु मिर्च हैड इहो विझी असां हिनखे 10 या 5 मिनट्स में मैरिनेट कंदासीं। उनखां बाद में असां हिन जो बसर कटिंग करे, जो झूलन कटिंग करे पोइ बसर में इहो विझी आयल विझी बसर विझी पोइ हुनमें थोरो बसर मतिलबु ब्राउन न करणा आहिनि। पोइ हुनमें कीमो असां विझंदा, कीमे खे सिर्फ़ु सोते कंदासीं। हुनखां बाद में करेला पील करे, करेलनि जो तव्हांखे ॿुधायां पील करण जो तरीक़ो। पहिरीं त वॉश करे छॾियो सुठे तरीक़े सां। हुनखां बाद में तव्हां करेलनि खे वॉश न करियो, हुनजे अंदरि जेके ॿिज आहिनि उहो कढे छॾियो। पोइ हुनखां बाद में तव्हां करेला विझी हुनमें इहो कीमो विझी पोइ हुनखे धागे सां वेढ़े पोइ वरी ॿीहर असां हुनखे पचाईंदासीं। मसालो ठाहे, थूम अदरक जो पेस्ट, थोरो बसर नंढो दरमियानी मतिलबु नंढो हुजे, पोइ टमाटा विझी हुनजो उनमें असां वरी उहो जो कीमो जेको असांजो बची वेंदो उहो बि असां हुनमें ऐड कंदासीं। जेको असांजा करेला जेके हुनमें विझी असां उहो बंदि कया हिनमें, उहो असां हुनखे थोरो डीप फ्राई कंदासीं। डीप फ्राई करे पोइ हुनमें असां ऐड कंदासीं। हुनमें ऐड करे पोइ बाद में गार्निश कंदासीं। सावा धाणा, सावा मिर्च, हिननि खां बाद में असांजा कीमा भरियल कीमा रेडी। पर कीमनि खे तव्हां इहो करेलनि खे तव्हां सुठे तरीक़े सां पहिरीं वॉश करियो। बाद में तव्हां कंदो त हीअ माना इहे ॿई हुजनसि, पोइ हुनखां बाद में तव्हां हीअ न कटियोसि, पोइ बाद में न तव्हां हिनखे वॉश करियो, न त हीअ कौड़ा थी वेंदा। करेलनि में सभिनी खां जेका ज़रूरी ॻाल्हि हूंदी आहे की हिननि जी जेका कड़ाण आहे उहा न ईंदी हिन में। जॾहिं तव्हां असां हिननि खे पील करे उहा ज़ाया थी वेंदी, खाई न सघिबो अगरि कड़वा हूंदा, त इन जे करे वॉश बाद में वॉश न करियो। पहिरीं वॉश पहिरीं हाणे जीअं वॉश थियल आहे न सफ़ा बिल्कुलु पील कंदासीं, पील करे वरी वॉश कंदासीं। हा, ऐं करेलनि ख़ासि तौर ते जॾहिं हुन में इहो कीमो शीमो पियल हुजे ऐं पोइ जॾहिं भाॼी साम्हूं अचे ऐं पोइ जॾहिं हीअं करे माण्हू हीअं कढंदो आहे वार जेको हूंदो आहे, पोइ औरतूं चवंदियूं आहिनि धागो ॿधल हुयो, धागो हुयो, धागो को वार हाणे करेला आहे न साइड ते कजो। करेलनि जो जूस हिननि खे इलाही वणंदो आहे, अदा सजाद लाइ। हा, सही सही सही। करेलनि पहिरों पार्ट ते अचूं था ऐं ॾिसूं था अॼु जो ॾींहुं असांजो सभिनी जो कीअं रहंदो। अंगारो आहे ऐं अॼु आहे 14 सेप्टेंबर 2021। एरीज़ का शुरू कयूं था। क्वीन ऑफ पेंटिकल्स जो कार्ड है एरीज़ वारनि लाइ, हुमल वारनि लाइ अॼु जो ॾींहुं एरीज़ वारनि लाइ सुठो पॉजिटिव रहंदो। पेंटिकल जो कार्ड आहे, पैसनि जो फ़ाइदो तव्हांखे किथां न किथां मिलंदो, स्टेबिलिटी ॾिसण में पई अचे, हैप्पीनेस नज़र पई अचे। जेको बि कमु कंदा उहो ग्रो कंदो, ग्रोथ मिलंदी, सक्सेस मिलंदी, कामयाबी मिलंदी। एरीज़ खां पोइ आहे टॉरस, वरी किंग ऑफ पेंटिकल्स। टॉरस वारनि लाइ अॼु जो ॾींहुं तव्हांजो ख़ुशगवार रहंदो, हैप्पीनेस रहंदी, ख़ुशियूं रहंदियूं, किथां न किथां तव्हांखे ख़ुशी ज़रूरु मिलंदी। स्पेशली पैसनि सां रिलेटेड जेके बि तव्हांजा कम हुआ, जेके बि कम स्टक हुआ फाइनेंसिस जा, उहे कम तव्हांजा सही थी वेंदा, पैसो तव्हां वटि ईंदो टॉरस वारनि लाइ। पैसा ई पैसा। अच्छा, हाणे आहे जेमिनाई जोज़ा वारनि लाइ कार्ड आहे 3 ऑफ कप्स जो, इमोशनल जॉय जो। इहो बि ज़बरदस्त पॉजिटिव जेमिनाई वारनि जो अॼु जो ॾींहुं बहितरीनु रहंदो। स्पेशली फैमिली सां गॾु, ॿारनि सां गॾु तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो, इंजॉय कंदा, किथे घुमणु फिरणु वञी सघो था ऐं या कंहिं इवेंट ते, कंहिं शादी में, कंहिं तक़रीब में बि शिरकत करे सघो था। वाह भाई। कैंसर वारनि लाइ कार्ड आहे, सरतान वारनि लाइ कार्ड आहे क्वीन ऑफ वॉन्ड्स जो। इहो ज़बरदस्त बहितरीनु कार्ड आहे ऐं इहो कार्ड आहे थोरी घणी अगरि तव्हांजे कम में रुकावट अचे, कंहिं बि कम में अगरि तव्हांजी रुकावट अचे अॼु जे ॾींहुं, त उनखे तव्हां पाण कंट्रोल करे सघो था पंहिंजी पावर सां, पंहिंजी एनर्जी सां, पंहिंजे विल पावर सां। तव्हां उन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे कंट्रोल करे ऐं अॻियां वधी सघो था। कैंसर खां पोइ आहे ग्रेट लियो वारनि लाइ, असद वारनि लाइ कार्ड आहे द जजमेंट जो, अवेकनिंग जो कार्ड हूंदो आहे। तव्हांखे कुझु ट्रस्ट इशूज़ बि मूंखे ॾिसण में पिया अचनि, माण्हुनि ते तव्हां जल्दी ट्रस्ट नथा करो, भरोसो नथा कयो ऐं कुझु न कुझु तव्हांजो अॼु जेको आहे न्यू स्टार्ट बि थी सघे थो। अवेकनिंग जो कार्ड आहे, न्यू बिगिनिंग थी सघे थी, कंहिं कम जी अॼु तव्हांजो इरादो आहे शुरू करण जो, त अॼु बहितरीनु ॾींहुं आहे। पुराणियूं सोचियूं पास्ट में न रहो, बल्कि अॼु जो ॾींहुं जेको आहे नए तरीक़े सां स्टार्ट कयो। लियो खां पोइ आहे
वर्गो सुम्हला वारनि लाइ कार्ड आहे 7 ऑफ कप्स जो कार्ड आहे इमोशनल चॉइसिस जो कार्ड आहे अॼु तव्हांजी मुख़्तलिफ़ चॉइसिस तव्हां वटि अची सघनि थियूं कम सां रिलेटेड मुख़्तलिफ़ चॉइसिस अपॉर्चुनिटीज़ अची सघनि थियूं मुख़्तलिफ़ रिश्ता तव्हां लाइ अची सघनि था ऐं इहो अॼु जो ॾींहुं फैमिली सां गॾु तव्हांजो सुठो ज़बरदस्त गुज़रंदो वर्गो खां पोइ आहे लिब्रा द एम्प्रेस जो कार्ड आहे ऐं इहो कार्ड मदर कार्ड हूंदो आहे तव्हां पाण मदर आहियो तव्हांजी जेका मदर आहे उनजो ख़्यालु रखो तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो ऐं फादर आहे उहो सिर्फ़ु अॼु मदर्स जो ॾींहुं आहे त फादर जी बि त का मदर हूंदी न उनजो ख़्यालु रखो मतिलबु जंहिंजी जेका वालदा उनजो ख़्यालु रखो केयर कयो पंहिंजी केयर कयो सेल्फ केयर जो बि आहे ऐं जेके बि औरतूं कंसीव करण जो उन्हनि जी ख़्वाहिश आहे त अॼु तव्हांजी उहा ख़्वाहिश तव्हांजी पूरी थी सघे थी स्कॉर्पियो 8 ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे ज़बरदस्त कार्ड आहे ट्रैवलिंग जो कार्ड आहे अॼु वाक़ई मां सफ़र ते पई वञा शायदि ट्रैवलिंग ज़बरदस्त रहंदी कम्युनिकेशन तव्हांजी माण्हुनि सां वधि में वधि थींदी माण्हुनि सां तव्हांजी इंटरेक्शन मीटिंग्स थी सघनि थियूं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं तव्हांजूं थी सघनि थियूं या फ़ोन ते बि तव्हां मुख़्तलिफ़ बिज़नेस डील्स थी सघनि थियूं या मिट माइटनि सां रिलेटिव्स सां तव्हांजी कम्युनिकेशन थी सघे थी स्कॉर्पियो खां पोइ आहे सेजिटेरियस कॉस वारनि लाइ कार्ड आहे अॼु जो 6 ऑफ पेंटिकल्स जो ऐं पॉज़िटिव कार्ड आहे सभु पॉज़िटिव अॼु कार्ड पिया अचनि अॼु ॾींहुं जेको आहे उहो पॉज़िटिव लॻे थो बोनस जो कार्ड आहे कुझु माण्हुनि जी अॼु प्रमोशन थींदी जेका सैलरी आहे उहा इंक्रीज़ थी सघे थी ऐं को तव्हांखे जेको आहे फाइनेंशियली गेन थी सघे थो फ़ाइदो मिली सघे थो ऐं तव्हांखे को गिफ्ट बि ॾेई सघे थो कैप्रिकॉन 7 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे ऐं कार्ड इहो चवे थो कि तव्हांजी कुझु एनर्जी कैप्रिकॉन वारनि जी अहिड़ी आहे कि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां सां सिंसियर न आहिनि लॉयल न आहिनि ऐं उहे तव्हांखे हर माण्हुनि ते सभिनी ते जेको आहे ट्रस्ट न करणु घुरिजे पंहिंजूं जेके शयूं पर्सनल ॻाल्हियूं आहिनि उहे पंहिंजे हद ताईं रखणु घुरिजनि कैप्रिकॉन खां पोइ आहे एक्वेरियस द टेम्परेंस जो कार्ड आहे अॼु कार्ड पेशेंस जो कार्ड आहे पंहिंजूं शयूं तव्हां मैनेज कयो घर जूं मामलात जेके आहिनि उहे तव्हां बैलेंस कयो तव्हांजो जेको बजट आहे उनखे बैलेंस करण जी कोशिशि कयो बिज़नेस जो जेको बजट आहे उनजो फाइनेंसिस आहिनि या पोइ पंहिंजे पाण खे थोरो बैलेंस कयो कुझु शयूं तव्हांजूं अगरि डिले आहिनि त थोरो पेशेंस रखो सब्र कयो जल्दबाज़ी नाहे करणी Pisces 5 of swords जो कार्ड है जो तव्हांजो कंहिं न कंहिं सां झेड़ो थी अल्लाह ख़ैर करे फाइट जो कार्ड आहे त झेड़ो थी सघे थो तव्हांजो कंहिं सां या इहो कार्ड इहो बि सपोर्ट कार्ड बि हूंदो आहे चवंदो इहो कार्ड चवंदो अगरि तव्हां इलाही तकलीफ़ूं परेशानियूं ॾिठियूं आहिनि त तव्हांखे हिमत न आहे हारणी बल्कि उथिणो आहे गिव अप न आहे करिणो पंहिंजी विल पावर सां फाइट करिणो आहे ठीकु आहे जॾहिं ॻाल्हि पई कईसीं त चेरो कार्ड्स ते त अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो सो उमेद त ॾाढो सुठो गुज़रंदो वधीक हाणे उन सां असां चवंदासीं भई दुआ कयो असांखे ॿुधायो कि सदका वदका कढंदासीं जी दोस्तो ब्रेक खां पोइ ॾाढो ज़बरदस्त असां वटि महिमान आहे ॾाढी मोटिवेशन आहे उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके घर वेठा आहिनि जेके पढ़नि नथा जेके नौकिरी नथा कनि ॿियो कुझु न कनि घटि में घटि पाड़े ओड़े जूं चोटियूं त पन भितूं न जबल अगरि आहिनि त शहर में रिलेटेड अगरि एतिरो सभिनी में इंट्रस्ट हूंदो आहे क्रिकेट जो या फुटबॉल जो ऐं पर इलाही घटि माण्हू हूंदा आहिनि ऐं वधि में वधि स्नूकर खेॾे वठंदा आहिनि या बास्केटबॉल या बैडमिंटन खेॾंदा आहिनि हा त उहे डुकी सघनि था एथलीट थी सघनि था हाई जंपर थी सघनि था मूंसां गॾु ॿियूं काफ़ी रांदियूं आहिनि घर में वेहण खां सुठो आहे हरकत में बरकत आहे थोरी थोरी सो बहरहाल अॼु उहो असां नौजवान मौजूदु आहे जी पाकिस्तान खां ॿाहिरि पाकिस्तान में पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे ऐं ख़ासि तौर ते असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असांजे सिंध जो नालो रोशन कयो आहे लाड़काणे जो नालो रोशन कयो आहे ऐं उन नौजवान काफ़ी अहिड़ियूं जाबलू चोटियूं उहे उन ते चढ़ी करे ऐं पाकिस्तान जो झंडो लहरायो आहे इहा असां सभिनी जे लाइ बाइस इज़त आहे अॼु असां तमामु सुठो दोस्त नौजवान असद अली मेमून असां सां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग असद कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह थैंक यू सो मच फॉर गिविंग मी द या जेको चइबो आहे त पंहिंजे प्रोग्राम में तव्हां मूंखे दावत ॾिनी थैंक यू सो मच फॉर वरी महिरबानी तव्हां इहो ॿुधायो असांजो हीउ जेको हीउ स्टूडियो आहे 4th फ्लोर ते आहे तव्हां ॾाकणनि सां आया या ॿाहिरां टपी आया मूंखे वठी आया तव्हां असां त लिफ्ट ते आयासीं इहा तव्हांखे सफ़ा न वणंदी हूंदी लिफ्ट यार हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे बसि टाइम थोरो हुयो तकड़ कईसीं लिफ्ट जे थ्रू अची वियासीं त असां ही 4 ॾाकणूं चढ़ंदा आहियूं न जॾहिं त पोइ
मतिलबु अधु कलाक खनि त असां सहकंदा आहियूं थधा साहब ईंदासीं केरु पाणी ॾींदो केरु असांखे थोरो हौसलो ॾींदो केरु चवंदो था का ड्रिंक विंक वठी जो पीआरियोसि भाउ फिको थी वियो आहे तव्हां एॾियूं वॾियूं चोटियूं कीअं था चढ़ो सर अगेन इहो तव्हांजो हिकु पैशन आहे ऐं हार्डवर्क आहे शुरूअ में हर शइ ॾुखी हूंदी आहे काई बि शइ हुजे सिर्फ़ु इहा जबल चारू न काई बि शइ हूंदी आहे उहा ॾुखी हूंदी आहे डिपेंड थो करे अगरि तव्हांजो हुन में पैशन आहे त तव्हां एतिरो हुन में कमु कंदा आहियो जो उहो तव्हांजो ॾुखियाईअ खे तव्हां दिलचस्पी में कन्वर्ट कंदा आहियो ऐं उहा दिलचस्पी जेको आहे वधंदे वधंदे तव्हांखे महसूस ई न थींदी आहे अगेन शुरू में त तमामु ॾुखी हूंदी आहे चवनि ई तमामु ॾुखियो आहे त जबल ते चढ़णु पथर हूंदा बर्फ़ हूंदी सभु कुझु हूंदी लेकिन जॾहिं तव्हांखे उन शइ में दिलचस्पी हूंदी आहे न त उहो तव्हां सभु हर्डल्स वग़ैरह पार करे ऐं स्लोली अगेन इट टेक्स टाइम थोरो टाइम लॻंदो हर शइ में लेकिन उहो बाय द टाइम तव्हांखे उहा वणंदी आहे ऐं तव्हां उन में आसानी सां शुरूआत तव्हां किथां कई मां जॾहिं कॉलेज में हुयमि जीअं इंटर थींदी आहे इंटर खां पोइ इन टाइम मूंखे स्पोर्ट्स में वञण जो तमामु घणो शौक़ु हूंदो तव्हांखे ख़बर आहे त असां वटि वधीक रुझान जेको उहो क्रिकेट जो आहे क्रिकेट खां पोइ थोरो घणो अचे थो फुटबॉल ऐं फुटबॉल खां पोइ जेकी असांजी हॉकी अचे थी या कुझु बि हाणे इहे टई स्पोर्ट्स मूंखे न वणंदियूं हुयूं टई इन करे न वणंदियूं हुयूं त यार इन में कुझु थ्रिलिंग न आहे माना कुझु अहिड़ी शइ एडवेंचरस न आहे हाणे मां छा कयां मूं वटि हिकु ऑप्शन इहो त मूं वटि फ़ोन हुई मूं वटि थोरो गूगल जो सर्च करण जी इंटरनेट हुई उते मां सर्च कयुमि त पाकिस्तान में वेही करे तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं स्पोर्ट्स खे हिन जंहिंमें रिस्क वधीक हुजे रिस्क का मतिलबु इहो आहे त जंहिंमें तव्हांखे मज़ो बि अचे करण में क्रिकेट में तव्हां हिकु ॾींहं जी गेम आहे तव्हां ख़तमु करे हलिया आहियो रिकग्निशन आहे उहो पंहिंजी जॻह ते लेकिन काफ़ी माण्हुनि जंहिंखे क्रिकेट न आहे वणंदी ठीकु आहे मां बि उन्हनि मां हिकु आहियां त कॉलेज लेवल में जॾहिं मां हुयुमि त मां हिकु सर्च कई काफ़ी मतिलबु अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऑप्शन्स ॻोल्हिया ईअं कंदे मूंखे ख़बर पई त हिकु शोबो बि हूंदो आहे जंहिंखे असां माउंटेनियरिंग चवंदा आहियूं अंग्रेज़ीअ में जबल चारू खे माउंटेनियरिंग चइबी आहे ऐं उन में जेको आहे त तव्हां जबल ते चढ़ंदा आहियो कीअं चढ़ंदा आहियो उहो त वादी ॻाल्हि आहे सिर्फ़ु मूंखे उते ख़बर पई त हीअं हूंदी आहे जॾहिं इहा ख़बर पई त देन आहे चलो हिन में हिकु ट्राए कयूं था उन टाइम त कुझु ख़बर ई न हुई त हूंदो छा आहे ऐं उन खां पोइ ख़बर पई त हिन ट्रेनिंग थींदियूं आहिनि इस्लामाबाद में पर्टिकुलर हिन स्पोर्ट्स जूं उन खां पोइ तव्हां हिन में कीअं अमली तौर ते ट्रेनिंग करे सघो था कीअं तव्हां हिकु माउंटेनियर थी सघो था दिस इज़ हाउ इहो हिकु शुरू थी सही त तव्हां पहिरीं ट्रेनिंग वरिती मां पहिरीं इस्लामाबाद वियुमि लाड़काने मां कराची बि न आयो हुउमि उन टाइम मां लाड़काने मां इस्लामाबाद वियुमि सिर्फ़ु हिन वर्कशॉप जे लाइ त मूंखे सिर्फ़ु हिकु ॼाण महसूसु थिए त हीअ माउंटेनियरिंग हूंदी छा आहे ऐं 3-4 ॾींहंनि जो हुयो कोई एॾो ॾुखियो बि न हुयो सिर्फ़ु मूंखे ख़बर पए त हिन जी अलिफ बे ते छा हूंदी आहे ऐं मां हिन में करे सघां थो या मूंखां चढ़ियल आहे या ॿियो कुझु आहे पोइ मोटण खां पोइ त तव्हां लाड़काने में सभु जबल ॻोल्हिया हूंदा लाड़काने में जबल आहिनि किथे इहा ई त बदकिस्मती आहे असांजी इहा काफ़ी माण्हुनि खे न आहे ख़बर ॾिसो मां उन लेवल ते लाड़काने मां निकिरी इस्लामाबाद वियुमि त उहो हिकु इनिशियल लेवल ई न ज़रूरी न आहे त उथंदे मूंखे हिकु वॾो जबल खपे तव्हांखे ख़बर आहे असांजे लाड़काने में पोयां थोरो खंबर जे भरिसां जंहिंखे कुते जी क़बर चइबो आहे उहो बि हिकु सुठी हाइकिंग प्लेस आहे हिते जामशोरे जे पोयां थाना बुल्ला खान आहे थाना बुल्ला खान खां खीरथर रेंज थी हले जेकी जामशोरे खां शुरू थी थिए बलोचिस्तान खे टच थी करे या पंहिंजो गोरख जे पोयां सॼी हिकु रेंज थी हले एॾी सुठी हाइकिंग मां हिते अलाए घणा चकर वियो आहियां ज़रूरी न आहे त अगरि सिंध में हिकु बर्फ़ालो हिकु चोटी न आहे त तव्हां हाइकिंग ई नथा करे सघो यू कैन डू अ हाइकिंग उहा हाइकिंग बि हिकु तव्हांजी प्रैक्टिस आहे ट्रेनिंग आहे अगरि मां सिंध में वेठो आहियां लाड़काने में आहियां मूं वटि एतिरो टाइम या एतिरी एनर्जी या एतिरा पैसा न आहिनि जो मां मथे वञी सघां नॉर्थ जी तरफ़ गिलगी तरफ़ लेकिन अगरि मुंहिंजे पंहिंजे घर में ई कुझु नंढियूं चोटियूं आहिनि जेके हाइकिंग जे करे मां करे सघां थो हिते तक़रीबन 1000 1200 1500 ऐं 7000 फीट की ताईं आहे कुते जी क़बर जेको तक़रीबन 7000 फीट आहे त यू कैन डू अच्छी ख़ासी मतिलबु सुठी 3-4 ॾींहंनि जी हाइकिंग प्रॉपरली फर्स्ट कहिड़ो तव्हां माउंटेन हाइक क्लाइम कयो आइस माउंटेन कयो मां इस्लामाबाद में जॾहिं ट्रेनिंग पंहिंजी कंप्लीट कई या तक़रीबन 3 वर्कशॉप हुया 6 महीननि जा ईअं मिलाए करे पोइ मां हलियो वियुमि गिलगित में छो जो हुते बर्फ़ानियूं आहिनि जेके माउंटेनिंग जेके बेसिकली तव्हां पंहिंजो हिकु एक्सपीरियंस हासिलु करे सघो था हुते हिकु ॻोठ आहे हिकु शिमशाल हुन शिमशाल में मुंहिंजी पहिरीं चोटी हुई 6000 मीटर जी हुनजो नालो आहे मिंगलिक्स उहा हुई 2017 में अॼु खां 5 साल पहिरियां त उहा मुंहिंजी पहिरीं चोटी 6000 मीटर ऐं देन उन खां पोइ हिकु सिलसिलो हलंदो रहियो मज़ो ईंदो रहियो अगरि मज़ो न अचे त मां तव्हांजा ॾाढो हीअं न वेठो हुजां त उहो मज़ो आयो मूंखे हिकु ख़बर पई यार हिकु मज़ो पंहिंजी जॻह ते हिकु ॿी इहा शइ ते यार सिंध मां को हीअं नथो अचे हिन फील्ड में नथो अचे हिकु इहा हिकु मूंखे इहा हिकु चओ त हिकु रोशनी मिली या कुझु मिलियो चैलेंज हुयो सुठी शइ इहा लॻी यार मां पहिरियों थींदुमि जेको ॿिनि खे हिकु ऑफकोर्स तव्हां माइलस्टोन मतिलबु हिकिड़ो आहे त भई सिंध मां पहिरियों
माण्हू वञी करे ऐं उन चोटीअ ते पहुचे थो मां तमामु अञा बि लॻो पियो आहे आई डोंट कंसिडर माई सेल्फ एज़ ए वॾो को मां हिकु अचीवमेंट कई आहे कुझु बि कई आहे मां सिर्फ़ु कोशिशि कयां थो त मूंखे ॾिसी करे ॿिया नौजवान एटलीस्ट हिन फील्ड जे अचनि न अचनि उहो उन्हनि जो पंहिंजो डिसीजन आहे सोचनि सिर्फ़ु क्रिकेट खां फुटबॉल खां हॉकी खां हटे करे सोचनि त असां वटि हीअ ऑप्शन बि आहे उहो बसि इहो कोशिशि कयां थो पियो इन कोशिशि जे करे मां पंहिंजो पाण खे उन मक़ाम ते पहुचाइण जी कोशिशि थो कयां जिते एटलीस्ट तव्हां चई सघो त यार हिन एतिरियूं अचीवमेंट्स कयूं आहिनि तॾहिं असांखे हिन खे फॉलो करणु खपे सही त हाणे कहिड़ा कहिड़ा मुल्क तव्हां उन्हनि जूं चोटियूं चढ़ी आया आहियो अच्छा ॿाहिरि वञण जो मक़सदु इहो हुयो त अगेन हिकु हर कंहिंजे क्रिकेटर हूंदो त हुनजो गोल हूंदो त मूंखे पंहिंजे करियर में 100 सेंचुरियूं करणियूं आहिनि हिकु हॉकी वारो हूंदो त हुनखे 100 गोल करणा आहिनि फुटबॉल जो बि ईअं ई आहे त ईअं ई माउंटेनियर जो हिकु गोल हूंदो आहे उनखे चइबो आहे 7 समिट्स आम सिंधी ज़बान में दुनिया जा 7 कॉन्टिनेंट आहिनि जंहिंमें यूरोप आहे जंहिंमें एशिया आहे जंहिंमें नॉर्थ अमेरिका आहे साउथ अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया वग़ैरह ई 7 इन 7 कॉन्टिनेंट जी हर कॉन्टिनेंट जी हिकु हाईएस्ट पीक हूंदी आहे हाणे असांजी एशिया वटि एवरेस्ट आहे जेकी नेपाल में आहे असांजी यूरोप में जेकी आहे उहा रशिया में आहे असांजी नॉर्थ अमेरिका अलास्का में आहे ईअं कंदे कंदे 7 हाईएस्ट चोटियूं आहिनि पूरी दुनिया जो जेको इन 7 चोटियुनि खे समिट करे वेंदो आहे उनखे हिकु वर्ल्ड रिकॉग्निशन मिलंदी आहे माउंटेनियरिंग जी फील्ड में अगरि कोई बि तव्हांखे माण्हू मिले जेको चवे त मां 7 समिट्स कयूं इन मतिलबु इहो आहे त हुन ऑल ओवर द वर्ल्ड इहे 7 चोटियूं क्लाइंब कयूं आहिनि ऐं ही कैन बी रिकॉग्नाइज़ एज़ अ वेल क्लाइंब माउंटेनियर एंड एवरीथिंग हिन जे गोल जे पोयां ई मां आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 3 करे चुको आहियां मां आई स्टार्टेड फ्रॉम 2019 मुंहिंजी पहिरीं क्लाइंब जेकी हुई उहा यूरोप जी हुई रशिया में हाईएस्ट पीक उन खां पोइ मां वरी साउथ अमेरिका वियुमि उन खां पोइ वरी अफ्रीका में हिकु रिकॉर्ड ठाहियो अल्लाह ताला जो करम हो अफ्रीका जी जेकी हाईएस्ट पीक आहे उहा आहे तंजानिया में जंहिंजो नालो आहे किलीमंजारो हाणे किलीमंजारो खे क्लाइंब करण में 7 ॾींहं लॻंदा आहिनि तव्हां वेंदो कोई बि वेंदो या पाकिस्तान में हज़ार माण्हू विया आहिनि उन सभिनि 7 ॾींहं 5 ॾींहं लॻाया आहिनि मां उहो 14 कलाकनि में कयो उहो 14 कलाकनि जो जेको आहे त हिकु रिकॉर्ड ठहियो ऐं टीम हूंदी अकेला हूंदा आहियो इट डिपेंड्स उहो तव्हां ते करे थो किथे टीम जी ज़रूरत पवंदी आहे किथे टीम जी ज़रूरत न पवंदी आहे जीअं किलीमंजारो हुयो त अगरि मां टीम सां गॾु हुजां त उहो टीम त हर को मूं अगरि चुस्त या तंदुरुस्त या उहो फास्ट वारो न हूंदो न अगरि मूंखे तेज़ 14 कलाकनि में करिणो आहे थी सघे त मुंहिंजी टीम जो को हिकु माण्हू हुजे उहो चए यार न मूंखे 3 ॾींहंनि में करिणो आहे त उहो ठही न सघंदो आहे त किथे अहिड़ियूं जॻहियूं हूंदियूं आहिनि जिते तव्हांखे एज़ अ इंडिविजुअल एज़ अ स्लो क्लाइंबर वञिणो पवंदो तव्हांखे बुलंदी तां या मतिलबु ऊचाईअ तां मथां ई तां चक्कर न ईंदा आहिनि या ख़ौफ़ न थींदो आहे जॾहिं माण्हू हेठि ॾिसंदो आहे त यार हे छा कयो मूं अच्छा मज़े जी ॻाल्हि मथे जॾहिं तव्हां पहुचंदा आहियो न असांखां झुर जेको आहे या जेके क्लाउड्स आहिनि उहो असांखे हेठि हूंदो आहे असांखे ज़मीन ज़ाहिर न थींदी आहे असांखे सिर्फ़ु बादल ज़ाहिर थींदा आहिनि त उहो हिकु फीलिंग ईअं लॻा उते उतां जी हवा उतां जी मतिलबु तव्हांखे बादल टच था कनि लिटरली उहो तव्हांखे टच करे वेंदा आहिनि छो जो तव्हां 6000 7000 8000 ते भलिया वेंदा आहियो त भउ उहो भॼी पवंदो छो जो तव्हां एटलीस्ट हिकु महीनो गुज़ारियो हुन माउंटेन ते स्लो चढ़ंदे 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 मथे पहुता आहियो ऐं पोइ उहो सॼो शुरूअ जा मुंहिंजे ख़्याल में इनिशियल स्टेज हूंदी आहे जिते तव्हांखे भउ थींदो आहे उन खां पोइ न तव्हांखे भला सपोर्ट का मिले थी या पाण ई तव्हां मतिलबु जीअं डिफरेंट कंट्रीज़ में वञो था सपोर्ट छो जो अगेन जीअं मां तव्हांखे अॻे में चयमि थी हिकु सिंध जे लेवल ते हिकु नई स्पोर्ट्स आहे ऐं माण्हुनि खे अगरि मां क्रिकेटर हुजां त पोइ तमामु आसानी हुजे माण्हुनि खे सपोर्ट करण में लेकिन छो जो हीअ अहिड़ी रांदि आहे जंहिंखे पाकिस्तान जो इवन सिंध में त तमामु घटि पाकिस्तान में बि तमामु घटि ॾिठो वेंदो आहे या खेॾो वेंदो आहे इन करे हिन जी सपोर्ट घटि आहे लेकिन पोइ बि मूंखे पंहिंजे हिन सिंध गवर्नमेंट सपोर्ट कयो आहे इन में जेके बि नॉट 100% यू कैन से लेकिन थोरो घणो एतिरो सपोर्ट थियो आहे जो मां पंहिंजी क्लाइंट्स खे अचीव करे सघां ऑब्वियसली कुझु इक्विपमेंट्स हूंदा या उते जी ट्रैवलिंग जो पूरो हूंदो न इक्विपमेंट मूं वटि कान्हे हिन जो इक्विपमेंट थोरो महांगो आहे मूं वटि 2 ऑप्शन हूंदा आहिनि हाणे जीअं मां किलीमंजारो वियुमि हाणे किलीमंजारो में बि एतिरी सपोर्ट न हुई लेट्स से अगरि 100 रुपयो लॻे थो त मूंखे काथा 20-30 रुपया मिलिया 70 पोइ बि मूंखे पाण अरेंज करिणो हुयो काथा इक्विपमेंट छो जो हिन जो महांगो आहे इन लाइ मूं वटि ज़ाती इक्विपमेंट कान्हे को हिन 5 सालनि में मूं वटि इक्विपमेंट न आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां त इक्विपमेंट जो ख़र्चु इन लाइ बचाए सघां जो मां क्लाइंब बि त उहो ख़र्चु करे सघां ऐं देन आई गो फॉर द रेंटल थिंग अगरि उहो हिकु शूज़ जेको आहे उहो 10,000 जो मिले थो त रेंट में उहो 200 या 300 जो मिली वेंदो आहे त उहो रेंट में जेको आहे त मां यूज़ करे वापसि हुननि खे ॾेई सघां थो ऐं उहो ई मुंहिंजी क्लाइंबिंग हलंदी आहे पई सो इक्विपमेंट जे लिहाज़ सां थोरो आहे त पोइ गवर्नमेंट तव्हांखे सपोर्ट नथी करे त तव्हांजे हवाले सां या तव्हां मिलिया आहियो कंहिं ऑफिशियल सां सिंध गवर्नमेंट जे माण्हू
मिलियो आहियां लेकिन I can't say much about them लेकिन they have been supported. कुझु माण्हू आहिनि जेके हीअं रिसेंटली आहिनि उहे थोरा एॾा सपोर्टिव न आहिनि लेकिन बेक में मूंखे एॾी सपोर्ट थी आहे. I can't say much about that. न तव्हांखे चवणु त खपे, असांखे चवणु खपे त यार तव्हांजो फुल सपोर्ट थियणु खपे ऐं सपोर्ट करणु खपे ऐं सपोर्ट मां मुराद हुननि जो फ़र्ज़ु आहे. हेतिरा जेके पैसा उन्हनि खे मिलनि था त असांखे नज़र त कोन था अचनि सिंध में हिन ते रांदियुनि ते ख़र्च थींदा हुजनि. अॻु में सिंध गेम्स थींदियूं हाणे त उहे बि विसरी वयूं त के उहे थींदियूं. एटलीस्ट जेके तव्हां चयो था इक्विपमेंट तव्हां वटि न आहिनि त इक्विपमेंट प्रोवाइड कनि या पोइ ट्रैवलिंग जो तव्हांजो जेको ख़र्चु आहे उहो गवर्नमेंट जी तरफ़ां हुअणु घुरिजे. असांजा साईं हुया उहे ऑफिस में ईंदा ई न हुया. मां उन्हनि जी ख़ासि तौर घर वियमि मिलणु ऐं उन्हनि जो घर हितां तक़रीबन सम्झो त 15-16 कलाक परते आहे. सही. मां उन्हनि जे घर वियमि सुबुह जो 9 खां 7 ताईं वेट कयुमि. उहो मूंसां न मिलिया. मां वापसि कराची आयुमि. 15-16 खां इस्लामाबाद पिया रहनि छा साईं? न या उते पंधु पिया वञो तव्हां? न पंधु न पिया वञो लेकिन छो जो बाय रोड आहे न त 7 कलाक त लाड़कानो आहे. 7 कलाकनि खां थोरो अॻिते सखर जी साइड अगरि थोरो अॻियां वञूं सखर खां अॻियां पंजाब खां थोरो पहिरियां इहे पाण ॾाढो सुठो स्पोर्ट्समैन रहियो. मतिलबु जिम रहंदो पर कम खां थोरो नारा वॾा लॻा पर कम खां आई होप कंदा. हाणे त आई डोंट नो लेकिन दिस इज समथिंग आई कांट से एनीबडी. ख़बर अथव असद असां नथा चऊं तॾहिं त असां सां इहे प्रॉब्लम आहिनि. असां हिकु त कनि नथा, ॿियो असां वटि इहो त असां चई बि नथा सघूं. छो न चऊं? उहो पंहिंजो जेको मोहम्मद बख्श महर जेको मिनिस्टर हुयो हाणे ख़बर न आहे मूंखे एतिरो, उनजो फ़र्ज़ु हुयो सिंध जे नौजवान खे मथां खणे को टूर्नामेंट्स कराए को स्पोर्ट्स ते ख़र्चु करे. बसि इन जो मक़सदु इहो थोरी आहे त उहो जेकॾहिं उते रहनि था त उहो बाक़ी कमु न कंदा ऐं उनखे असां चऊं बि न त यार न वज़ारत आहे असांजे वोटनि था मिलनि, असांजे टैक्सिस मां पैसा था ॾियनि. ऐं त उन्हनि मां आहियां जेके 22 करोड़ मां जेके माण्हू जेके 30 लख टैक्स ॾियनि था उन मां आहियां शामिलु. ऐं त डंके चोट ते चई सघां थो बाबा असांजे टैक्सनि मां हिननि नौजवाननि ते ख़र्चु थिए त असांखे ख़ुशी त थिए न. एटलीस्ट मां ऑन रिकॉर्ड थो चवां छो जो तव्हां डिस्कस कई हीअ जी किलिमंजारो वारी तव्हां डिस्कस पिया कयो रिकॉर्ड. गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान नोटिफिकेशन कढी आहे. गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे ऑफिशियल पेज तां हिकु इहा मुंहिंजे करे हिकु थी ऑनर कबो आहे न कंहिंखे त यार पाकिस्तानी हो मेड रिकॉर्ड. सिंध जे लेवल ते कुझु बि न. पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो कल्ह जूनियर स्कूल टीचर जी जेका हुई टेस्ट हुई JEST वारे जेको हुयो त एलिमेंट्री जेका टेस्ट हुई उन में MCQs में IBA वारनि जेका टेस्ट वरिती उन में हिकिड़ो ऑप्शन हुयो त अफ्रीका जी चोटी कंहिं सर्व कई. उन में नाला हुया जंहिंमें तव्हांजो नालो बि शामिलु हुयो ऑप्शन में. ऐं मूं जॾहिं कल्ह बाद में उहा चेक कई त कहिड़ा कहिड़ा सुवाल ऐं पाण खे मां इंसानु चेक कंदो रहे त भई मूंखे छा थो अचे की आउं वेहां त पोइ मूंखे रिकॉल थियो त अच्छा सुभाणे ही नौजवान सां मुलाक़ात थींदी त मूंखे ख़ुशी पई थी त यार ही तव्हांखे मूं ॿुधायो आहे तव्हां चेक कंदो ऐं मूं वटि हूंदो मोबाइल में शायदि ऐं शेयर कंदुसि त इहा त हिकिड़ी कामयाबी आहे. रिकग्निशन आस्ते आस्ते मिलंदी आहे पर इदारनि खे करणु खपे. जिन जो कमु आहे उन्हनि खे करणु खपे रादर देन सेइंग की असां वटि टाइम न आहे या रादर देन सेइंग की यार हीअ उहा स्पोर्ट्स आहे जंहिंखे स्पीकर ऑन थी वियो आहे स्टूडियो जो शायदि महिरबानी करे बंदि कंदो. अच्छा कहिड़ी सभिनी खां वधीक ॾुखी चोटी हुई जंहिंमें तव्हांखे इलाही डिफिकल्ट चैलेंजिंग लॻो? उहो चैलेंजिंग त स्टार्टिंग हुई जॾहिं मां पाकिस्तान में 2 साल क्लाइंबिंग कई आहे. मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी पहिरीं जेकी ॿाहिरां जी चोटी हुई 2019 में हुई. मां जेकी ट्रेनिंग हासिलु कई उहा 2017 में. इहो जेको विच जो गैप आहे 2017 खां 2019 मां पाकिस्तान में तक़रीबन यू कैन से 4-5 क्लाइम्ब्स कयूं आहिनि मेजर वारियूं 6000-7000 मीटर्स. मुंहिंजी जेकी मां तव्हांखे पहिरीं ॿुधाई न शिमशाल में उहा इन करे ॾुखी हुई. हालांकि उनजी एॾी हाइट न हुई 6000 मीटर हुई लेकिन छो जो पहिरीं हुई न तव्हांखे एक्सपीरियंस न हूंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर न हूंदी आहे तव्हांखे कीअं गुज़रिणो आहे किथां गुज़रिणो आहे. तव्हांखे क्रेविसिस हिकु शइ हूंदी आहे मतिलबु बर्फ़ में जेके खॾा हूंदा आहिनि तव्हांखे ज़ाहिर न थींदा लेकिन तव्हां जॾहिं पेर हुन में विझो त उहो अंदरि रहंदा त उनजो इलाही भउ हूंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर न पवंदी आहे त तव्हां हुनखे जज कीअं कयो. उहा फ्रेश स्नो हूंदी आहे. उहा तमामु टेक्निकल शयूं आहिनि. उहो तव्हां हिते वेही करे न सिखी सघो था न सम्झी सघो था. उहो जॾहिं तव्हां हुते फिज़िकली ऑन फील्ड हूंदा आहियो तॾहिं उहो तव्हांखे ख़बर पवंदी त क्रेविसिस कीअं ॾिसंदा. ॿाहिरि जे वेदर ऐं हिते जे वेदर में त डिफरेंस हूंदो? विदिन सेकेंड्स चेंज थींदी आहे. ऐं सभिनि खां मसइलो ख़बर अथव तव्हां हिते वेही तव्हांखे ख़बर आहे त कराची जी नेक्स्ट वीक कहिड़ी वेदर आहे. मींहुं वसंदो न वसंदो 90% 100% न लेकिन 90% तव्हां श्योर हूंदो त यार मींहुं वसे थो न. हुतां जी फोरकास्ट बि तव्हां नथा करे सघो न. हाणे मूंखे ख़बर आहे त मां हिकु समिट मतिलबु उनजी जेकी टॉप आहे
हाणे समिट ते मूंखे सुभाणे निकिरणो आहे, राति जो निकिरंदा आहियूं असां, छो जो राति जो बर्फ़ जेकी आहे उहा पकी हूंदी आहे, सुबुह जो सनलाइट हुन ते पवंदी आहे त उहा कची थी वेंदी आहे, जंहिंजे करे असांजा पेर हुन में अंदरि हलिया वेंदा आहिनि। इन करे असां निकिरंदा आहियूं राति जो 1 बजे 2 बजे, वेंदे सुबुह जो 9 बजे ताईं, उन खां पोइ वरी रेस्ट हूंदो आहे। उहो डिपेंड थो करे माउंटेन ते। राति जो हेड लैम्प्स हूंदियूं आहिनि ऐं चंड हूंदो आहे, चंड जी रोशनी एॾी हूंदी आहे जो त यू कांट इवन इमेजिन उहो केॾो तेज़ हूंदो आहे। त अमूमन असां राति जो हलंदा आहियूं ऐं सुबुह जो कंदे कंदे जेसि ताईं उहा बर्फ़ असांखे धसे नथी अंदरि, जेसि ताईं असांजो पेर हेठि नथो वञे तेसि ताईं हलंदा रहंदा आहियूं। इहो तक़रीबन 9-10 ताईं थी वेंदो आहे, उन खां पोइ रेस्ट कंदा आहियूं ऐं एवरीथिंग गोज़ लाइक दैट। सो काफ़ी माण्हुनि खे न आहे ख़बर असांजे सिंध में बि, लेकिन मां हिकु मिथ खे चैलेंज पियो कयां। काफ़ी माण्हू नॉर्थ में हींअर बि वेंदव न, यार जबल चढ़णु सिर्फ़ु असांजो कमु आहे, छो तव्हांजो कमु आहे, छो छाजे करे तव्हां हुते पैदा थिया आहियो। मां त उहो मिसाल आहियां, मां को मतिलबु प्राउड या उहो एरोगेंस शो नथो कयां, लेकिन मां हिकु हक़ीक़त थो बयानु कयां। उहो माण्हू जेको लाड़काने में 40 एवरेज टेम्परेचर आहे न असांजे लाड़काने में, मां ज़िंदगी आहे आई एम 23 नाउ, मां तक़रीबन 20 साल त लाड़काने में गुज़ारिया आहिनि। 20 साल अगरि लाड़काने जी 40 टेम्परेचर जी गर्मीअ में मां बर्दाश्त करे -40 में थो वञा त ॿिए कंहिंजे लाइ को वजह ई न आहे न, त न करण जी महिनत पंहिंजी जॻह ते, एवरीथिंग रिक्वायर्स टाइम। डेली केतिरी वॉक कंदा आहियो, रनिंग कंदा आहियो? हिन जी जेकी एक्सरसाइज़ आहे उहो मां डिवाइड कई आहे 3 फेज़नि में, छो जो हे सिर्फ़ु रनिंग में जल्दी त असां टाइम थोरो घटि आहे। ओके, सो यू रन, सभिनि खां पहिरीं तव्हां रन कंदा आहियो, उन खां पोइ तव्हांखे हाइकिंग लाज़मी आहे। उहा हाइकिंग अगरि तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो त मां तव्हांखे ऑप्शन्स ॾिना। मां कोशिशि कंदा हर वीकेंड ते कीर्तर, छो जो हितां 2 कलाक परते आहे सिर्फ़ु, त ओॾे वञा न, गोरख परते आहे, कीर्तर वेझो आहे जेको थाना बुर्ला खान खां पोयां आहे, कराची खां, त 2-2.5 कलाक हितां लॻंदा आहिनि। त पोइ आई गो हाइकिंग एंड एवरीथिंग। सो साइकिलिंग, रनिंग ऐं हाइकिंग जेकी आहे उहो तव्हांजी हिकु थोरो घणो हा उहो तव्हांजी स्टेमिना। फ्यूचर छा था ॾिसो? फ्यूचर इहो आहे त मूंखे 7 समिट्स करणा आहिनि ऐं मां इहा कोशिशि कयां थो त मुंहिंजी रजिस्ट्रेशन थी सघे एसोसिएशन जी, न एसोसिएशन हिकु मां पंहिंजी टीम सिंध जे लेवल ते अगरि ठाहियां थो, काफ़ी नौजवान हींअर बि मुंहिंजे टच में आहिनि, त मां चाहियां थो त अगरि उहे नौजवान मूंसां गॾिजी करे असां हिकु टीम ठाहियूं था त उहा टीम इस्लामाबाद में बि फेडरल गवर्नमेंट जे एक्सपेंस ते उहा मुक़ाबलनि में सो वठी सघे थी। ऐं फेडरल गवर्नमेंट हमेशह पंहिंजे इस्लामाबाद ऐं पंजाब वारनि छोकिरनि खे मोकिलींदी आहे, छो जो सिंध में को चवण वारो न आहे। सिर्फ़ु अगरि असांजी इहा टीम ठहे थी, जंहिं मां लॻो पियो आहियां, अगरि उहा एसोसिएशन ठही वई त तव्हां ॾिसंदो विदिन नेक्स्ट 5 इयर्स सिंध जी पंहिंजी क्लाइंबिंग टीम हूंदी जेकी सिर्फ़ु दुनिया में मुक़ाबलनि में सो वठंदी। सपोर्ट कंदासीं, तमामु ज़बरदस्त। आख़िरी में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि, अल्लामा इक़बाल साहब जो शेर तो खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकलीफ खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है। अल्लाह सी हयाती दी उमर शरीफ साहब के उन सेहत सही न है, उनके थोड़ो ईअं नहीं कयो तो खुद ही को कर बुलंद इतना कि तू केटू की चोटी पे चढ़ जाए और खुदा बंदे से खुद पूछे बेटा तो उतरेगा कैसे। तो हाँ वो जब चढ़ंदा हो तो लहण जो थींदो आहे त यार मूंखे लहणो बि आहे हितां। वन ऑफ द टफेस्ट ऐं जेकी बि मां चवंदो जबल चढ़ण सोला लहण ॾुखियो आहे। हा उन जी वजह इहा आहे त तव्हांखे जॾहिं मां हितां निकिरां थो केटू वञा त मां 100% कॉन्संट्रेट कंदो आहियां त मूंखे चढ़णी आहे। मां जॾहिं चढ़ी वियुमि त मां गोल त अचीव कयुमि, हाणे ख़बर न आहे त मूंखे लहणो कीअं। ऐं ॿी वजह इहा आहे त मुंहिंजी एनर्जी त मां सॼो ज़ाया करे छॾी, स्पेंड करे सॼी एनर्जी। ऐं जेकी बि मौत थींदियूं आहिनि जेके असांजा सतपारा वारा हालात फेबररी में थिया, इहे बि वापसी में लहंदे करे इहे थिया, छो जो तव्हांजी पैशन हिकिड़ो थोरो एनर्जी डाउन हूंदी आहे तव्हांजी, सभु हूंदो। अलाह अलाह तव्हांखे हयाती ॾींदो, सिहत ॾींदो, असांजी नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशात दुआऊं तव्हां सां गॾु। हींअर असां जंहिंसां मुलाक़ात थिए थी उहा वॾी आर्टिस्ट आहे। असां वटि आर्टिस्ट मुख़्तलिफ़ थियनि था, के ड्रामा आर्टिस्ट थियनि था, के पेंटर आर्टिस्ट थियनि था, के पंहिंजे मुख़्तलिफ़ ज़ावियुनि सां आर्टिस्ट क्रिएटिव आहे, टैलेंटेड आहे ऐं रसियुनि जे ज़रिए धागनि जे ज़रिए जेका आहे उहो फाउंडर ऑफ पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो पोर्ट्रेट उन ठाहियो आहे। बहितरीनु ठाहियो। जॾहिं मां उहा वीडियो क्लिप ॾिठी जंहिंमें हुननि ठाहियो आहे, अमेज़िंग, सची ॻाल्हि आहे, बिल्कुलु मतिलबु उहो लफ़्ज़ न आहिनि, एॾो ज़बरदस्त शानदार आहे। कोशिशि कंदासीं त उहो तव्हांखे हुनजी झलक ॾेखारे सघूं, पर बहरहाल हींअर असां हुन कचहरी कंदासीं त हुन कीअं ठाहियो, ॿियूं छा छा ठाहे वञनि थियूं। असां सां गॾु मौजूद आहिनि अफशीन अंजुम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कैसी हैं आप? कहाँ से डाउनलोड की सारी चीज़ें जहन में? ये आप समझिए कि एक अल्लाह ने दिमाग में आर्ट की मोहब्बत डाली हुई थी और वहीं से मैंने फिर एक आध नोट्स मुझे पता चली, इट वाज लाइक 2014 की बात है, और उसके बाद फिर आहिस्ता आहिस्ता मैंने ये सेल्फ थॉट समझ लें और मकरामे सीखा। 2018 तक मैंने अपनी स्किल को एक तरह से आप समझें पॉलिश किया
2018 में मैंने फिर अपना एक छोटा सा बिज़नेस स्टार्ट किया। अच्छा। और वहाँ पे फिर मैं फंक्शनल और डेकोरेटिव जो है वो मकरामे प्रोडक्ट्स बनाती हूँ। उसके अंदर समझिए कि फ्रॉम ज्वेलरी टू फर्नीचर सब कुछ इन्वॉल्व है। अच्छा, ये जो पोर्ट्रेट है ये बेसिकली एक मोटिवेशन थी कि मेरे कुछ इंटरनेशनल फेलो मेकर्स ऐसे हैं कि जो ये पोर्ट्रेट करते थे। आप समझिए कि अगर 100 हैं मेकर्स उसमें से 2 करते थे। अच्छा। मुझे शौक हुआ कि मैंने करना है, मैंने उनसे काफ़ी मदद चाही, लेकिन उन लोगों ने, आप यकीन करें कि कुछ लोगों ने जवाब देना ही बंद कर दिया। तो ये आपने सीखा नहीं था? ये सेल्फ टॉट था। ये स्किल मुझे पता थी कि जी वर्टिकल हाफ इंच से ये पोर्ट्रेट तैयार होते हैं। अच्छा। मेरे पास जो चीज़ की कमी थी वो थी पेड एक सॉफ्टवेयर होता है मकरामे का जो कि आपकी किसी भी फोटो को पिक्सल्स में तोड़ देता है। तो वो पिक्सल आर्ट में चला जाता है। तो फिर क्या होता है कि आप एक एक डब्बी को, एक एक ग्रिड को काउंट करके आप वो पोर्ट्रेट किसी भी फॉर्म में कन्वर्ट कर सकते हैं। सो आई डिसाइडेड कि मैं मकरामे से रोप से करूँगी। और वो मैंने फिर काफ़ी लोगों से रिक्वेस्ट की। जब मुझे वहाँ से नहीं मिला तो मैंने बस अल्लाह का नाम लेके क्रॉस स्टिक 4 सूती, आपको पता है हमारी बड़ी एक आम सी एम्ब्रॉयडरी है 4 सूती टांका, उसी पैटर्न को उठा के उसमें कन्वर्जन की एंड देन आई स्टार्टेड। और फिर वो क्योंकि मुझे पता था मकरामे में स्किल कौन सी है, वर्टिकल हाफ इंच एक नॉट होती है, उसके ज़रिए फिर मैंने। तो ये जो आपने रोप से बनाया है तो फर्स्ट यही कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना का ही बनाया आपने? जी, इससे पहले मैंने, क्योंकि मुझे जाहिर सी आता था कि मुझे अटैम्प्ट करना है, तो मैंने 2-3 छोटी टेपेस्ट्रीज की। और वो एक समझें कि एक हार्ट शेप टेपेस्ट्री थी, एक मैंने बोट बनाई टू पॉलिश माई सेल्फ कि हाँ मैं कर लूँगी, क्योंकि ये बहुत बड़ा प्रोजेक्ट था। तो फिर कायदे आज़म का फर्स्ट पोर्ट्रेट है जो मैंने फिर बनाया है किसी शख्सियत के ऊपर। अब इंशाल्लाह ताला नेक्स्ट प्लान मैंने स्टार्ट कर दिया हुआ है, वो इलामा इकबाल का है पोर्ट्रेट। अब वो इसी स्केल पे होगा इंशाल्लाह। इस पे कितनी आपको रोप्स की ज़रूरत पड़ी और ये कितना ऊंचा है, लेंथ क्या है, इसकी विड्थ क्या है? जी, डायमेंशनल बेसिस पे अगर आप देखें तो ये 4.3 फीट चौड़ा है और 5.4 फीट लंबा है। और इसकी डायमेंशनल बेसिस के ऊपर ही ये एलिजिबल है गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी जाने के लिए। वहाँ की भी मैंने एविडेंसेस सब उनको दे दिए हैं और इंशाल्लाह ये वहाँ पे भी जाएगा। अब ये किस्मत है कि रिजेक्ट होता है कि एक्सेप्ट होता है। और दूसरा, रस्सी इसमें 1,25,000 इंच इस्तेमाल हुई है। ऑन मिनिमम स्केल मैं रख के बता रही हूँ, क्योंकि जब मैंने इसको फिनिशिंग करने लगी थी तो मैंने फिनिशिंग के अंदर भी फिर रोप मज़ीद ऐड की है। तो वो भी आप समझें कि थोड़ा सा अगर मैं एहतियातन ना बोलूँ 1,25 तो 1,30 तो ये है, 1,30,000 इंचेस। बट क्योंकि हम अप्रॉक्स करके बोलते हैं तो मैं इसको मिनिमम लेवल 1,25,000 पे ले आई। सही। तो इसको कितना टाइम लगा है बनने में? काफ़ी टाइम? जी, टाइम बहुत ज़्यादा लगा है। 450 आवर्स हैं। दैट मीन्स कि एक दिन के अंदर कम से कम मैंने जो कैलकुलेट किया 18-19 घंटे भी काम किया मैंने। अच्छा। और आप एंड में यकीन जानिए ये हालत थी कि अब मैंने गिर जाना है और उसका उठना नहीं है सारी ज़िंदगी। तो ये मेरी फैमिली की सपोर्ट थी कि जिन्होंने मुझे एंड में बड़ा बकअप किया कि नहीं अब थोड़ा सा टाइम रह गया, कर लो, फिनिश कर लो। तो कितने दिन लगे इसको 450 आवर्स? या समझे कि 6 अगस्त से बाकायदा स्टार्ट किया है एंड इट गोज़ अप टू 31 अगस्त। तो इतने टाइम के अंदर मैंने कंप्लीट किया। आई थिंक 24 डेज लगे। जी, और इसके अंदर दिन रात मैंने काम किया, फिर जाके ये कंप्लीट हुआ। सही। अच्छा, पहले जैसे आपने ब्रेक पे हम बात कर रहे थे कि हमारी जो बड़ी ख़वातीन होती थी, दादियाँ, नानियाँ और फूफियाँ, चाचियाँ, ये एक तो हाथ का काम करती ही रहती थी ना घर में, या तो स्वेटर बनाना या कोई ऐसी चीज़ें वो करना। लेकिन इन आर्ट में भी काफ़ी चली गई जिनको ये था और वो ख़ुद से ही करने लगी। ख़त्म हो गया शौक़। अब आप गिने चुने लोग ही रहते हैं जो अब हाथ के काम से उसमें कहते हैं अब डिजिटलाइज हो गया सारा काम। तो क्या समझते हैं कि लोगों को आना चाहिए, फ्यूचर है नहीं है? बिल्कुल आना चाहिए। मुझे बड़ा एक अफसोस सा होता है, मैं ही नहीं काफ़ी सारी आर्ट्स और हैं जो हम लोग छोड़ते जा रहे हैं। हमारे यहाँ पे पाकिस्तान में ख़ास तौर पे आप ये देख लें, जितने भी ये बर्रे सगीर के हैं ना, ये जो हमारे पहले जिसमें आप कह लें कि एशियंस इनको हम बोलते हैं, हर आर्ट मौजूद है इधर। और शुरू से थी, हमने वो गिव अप करके और वेस्टर्नाइज कर दिया। अब वेस्ट से होकर आती है, हम बड़ा फैसिनेट होते हैं कि अल्लाह जाने क्या चीज़ कर ली है इन लोगों ने, हालांकि वही चीज़ हमारे घरों में मौजूद होती थी। अच्छा, अब उसके लिए मेरी कोशिश ये है कि मैं मकरामे को जितने भी लोगों को थोड़ा बहुत भी आता है, एक तो मैं गैदर कर रही हूँ, जैसे कि आपने कहा कि बुज़ुर्गों को हमारे बड़ा आता है, तो मैं उन सब लोगों को लेकर आ रही हूँ। मेरा एक फोरम है, मैं वहाँ लेकर आती हूँ उनको। वहाँ सारे मकरामे मेकर्स ऑफ पाकिस्तान इकट्ठे होते हैं। अच्छा। और मैं उनसे कहती हूँ कि आपको जो कुछ भी आता है वो हमें सिखाएं, और मैं फिर बाकायदा आगे लोगों को फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस दे रही हूँ कि वो सीखें, जस्ट टू फ्लोरिश दिस आर्ट। और मैं उनको कह रही होती हूँ और मोटिवेशन दे रही होती हूँ कि आप इसको बनाएं। और आप यकीन करें, एक मैं और बात ज़रूर बोलना चाहूँगी
کہ ہمیں آج کل حالات ایسے ہیں کہ جتنی بھی لوگ کمائیں گھر میں اتنا ہی اچھا ہے. یہ ایک ایسی آرٹ ہے کہ جس سے آپ بزنس بھی جنریٹ کر سکتے ہیں گھر پہ بیٹھے بیٹھے, بیکاز اس کا را مٹیریل سستا ہے اور اس کی کیونکہ ہینڈ میڈ ہے تو پھر وہ الٹیمیٹلی جب ایک شاہکار بن جاتا ہے تو وہ مہنگا بکتا ہے. تو اگر اس میں لوگ آئیں تو یہ اس طرح بھی ہیلپ فل رہے گا ان کے لیے. اچھا, ادارے ہیں ہمارے پاس افرین کہ جو ہمیں سکھائیں, بتائیں, آگے بڑھائیں, سپورٹ کریں, انٹرنیشنل لیول پہ لے جائیں؟ دیکھیے اس میں یہی ہے کیونکہ میں بھی آرٹ اینڈ کرافٹ کے کافی سارے سکولز, یہ گورنمنٹ نے جو سرکاری طور پہ ووکیشنل سینٹرز بنائے ہوئے وہاں پہ بھی جائیں تو مکرامہ نہیں سکھا رہے. پتہ نہیں کیا بات ہے کہ اس میں مکرامے نہیں ہے, کروشیا ہے, نٹنگ ہے, آل امبرائڈریز ہیں. میں نے ریکویسٹ بھی کی ہے اور جہاں جہاں میں جا کے سکھا پاتی ہوں میں سکھاتی ہوں, اور میں اپنے طور پہ اب کوشش کر رہی ہوں کہ مکرامے کو سکھایا جائے. ایون کہ ایک آن لائن ای لرننگ پورٹلس ہیں, وہاں پہ بھی اب میں مکرامے کو سکھا رہی ہوں. لیکن ہمارے یہاں پتہ نہیں کیوں ووکیشنل سینٹرز آرٹ اینڈ کرافٹ اسکول کے اندر یہ والی فارم نہیں سکھائی جا رہی ہے. تو انشاءاللہ میری اس کے اندر پوری ایفرٹ ہے اور میری کوشش ہے کہ میں جتنا سکھا سکوں سکھاؤں لوگوں. کتنے پورٹریٹ ابھی تک بنا چکے ہیں؟ میرا یہ والے اسکیل پہ تو پہلا پورٹریٹ ہے. 2 میرے آن گوئنگ چل رہے ہیں, وہ میڈیم سائز پوسٹر سائز کے اوپر چل رہے ہیں. ٹھیک ہے. اس کے علاوہ میری جو چیزیں ہیں وہ ساری آپ سمجھ لیں کہ فرنیچر میں لائک ہیمکس ہیں, سوئنگس ہے, جیولری ہے, پلانٹرز, وال ہینگنگ, مطلب واٹس ایور آپ جو نام لیں گے میں کرامے اس کے اندر چیزیں ڈیولپ کر لیتا ہے. میڈیا سے پذیرائی ملی آپ کو؟ جی بے شک, بہت زیادہ. لوگوں سے بھی ملی؟ بہت زیادہ. اداروں سے, گورنمنٹ سے؟ گورنمنٹ سے ابھی میں نام تو مطلب لے سکتے ہیں کہ نہیں لے سکتے, لے لیں سارے اپنے. احسر اقبال صاحب ہیں, انہوں نے پریز کیا مجھے, اسپیشلی مجھے بڑی خوشی ہوئی کہ انہوں نے مجھے تعریف کیا. احسر اقبال صاحب گورنمنٹ میں تو ہے نہیں, اپوزیشن میں, ہاں, لیکن ابھی تک اس طرح سے نہیں, اس طرح سے مجھے آئی ہے تعریف, لائک پرائیویٹلی انہوں نے دیکھا ہوگا کہیں تو انہوں نے تعریف کی ہے. تو میرے لیے یہی بڑا ہے کہ لوگ عزت دے رہے ہیں اور اپریشیٹ کر رہے ہیں. تو جب اپریشیٹ کرتے ہیں تو میرے اندر حوصلہ آتا ہے کہ میں مزید کام کروں. تو اب یہ ہے کہ میرا جو ارادہ ہے یہ اگلے سال تک انشاءاللہ پورا ہو پائے گا کہ ابھی علامہ اقبال کا پورٹریٹ میں نے شروع کر دیا, لیکن آئی وانٹ کہ جتنے بھی ہمارے ہیروز ہیں ہر کیٹیگری میں, لائک پولیٹکس آگے 1947 کے جو لوگ ہیں وہ تو میں نے کرنے ہی کرنے. اس کے بعد جو ہے ہمارے جو ہیروز ہیں, نشان حیدر جن کو مل چکا ہے, اسپورٹس کے میوزیشینس ہیں, ان سب کے پورٹریٹ میں نے. کتنا وقت لگتا ہے؟ میرا ایک گھر کے اندر ایک روم ہے, اگر آپ اس میں انٹر ہوں گے تو آپ کو سوائے رسیوں کے اور ان چیزوں کا کچھ نہیں ملے گا. وہاں پر صرف یہی چیزیں ہیں. وہ میرا کلرفل بھی رسیاں ملتی ہیں کیا؟ جیسے آپ نے گرین اور اس میں کلرز ڈالے ہیں. بالکل, میں جو ہے ہر طریقے کی کلر کی رسی میرے پاس موجود ہے آلموسٹ. اچھا. اور میں اس میں کرتی ہوں کیونکہ یہ پورٹریٹ جو تھا اس کو میں چاہ رہی تھی ڈیو ٹو جنا کیپ, کیونکہ وہ بلیک جنا کیپ پہنتے تھے اور وہ ان کی ایک آپ کو پتا ہے کہ نام ہی جنا کیپ ہے, تو میں نے کہا کہ بلیک سے ہی کریں, اگر ہم کلرفل چاہتے تو وہ بھی ہو سکتا تھا. اچھا. لیکن میں نے اس کے اندر یہ 3 کلر ہی سلیکٹ کیے تھے, گرین, میں نے بلیک, آف وائٹ اور گرے میں یہ بنایا ہے سارا. اچھا. اچھا, کتنا وقت لگتا ہے ایک تصویر یا پورٹریٹ بنانے میں؟ اس کے اندر اندازہ میں آپ کو بتاؤں 184 لائنز ہیں جس کو میں نے کیا تھا. ایک لائن میری ہوتی تھی 30 to 40 منٹس میں. ایک لائن. اور پھر ظاہر سی آتا ہے اس کے اندر ہمیں گریڈز بھی کاؤنٹ کرنے ہوتے تھے, تو ایک یعنی کہ 10 وائٹ کروں گی, اس کے بعد 2 بلیک آئیں گے, پھر 1 گرے آئے گا. تو اس کے اندر مجھے زیادہ ٹائم لگ جاتا تھا, تو 1 گھنٹہ بھی ایک لائن میں مجھے لگا ہے. صحیح. تو پہلے کیا اسکیچ کرتے ہیں یا نہیں؟ اس کا ایک گریڈ فارم ہے. آپ نے گراف پیپر دیکھا ہوگا, گراف پیپر کے اوپر ہی گریڈنگ ہوتی ہے فوٹو کی. فوٹو کو توڑ دیا جاتا ہے انٹو پکسلز اور پھر وہ آگے ہم اس کو کاؤنٹ کر کے بناتے ہیں. پہلے جب تصویریں بناتے تھے تو پیسے لکیریں ایسے ہی ہوتا ہے. وہ گراف پیپر جو ہوتا ہے ایگزیکٹلی, پھر اس میں کہتے ہیں ایک آئی ریزن کی پکچر بیسکلی گراف پیپر پہ آئی تھی, اور پھر اس کا ایک ایک باکس گن کے میں نے پھر یہ بنائی. اچھا, یہ آپ جس طرح سے آپ نے کہا کہ اتنا وقت لگتا ہے اور ساری چیزیں, کمرشلائز اس کو آپ تو پرسنلی کر رہی ہیں نا, اس کو بنا کے پھر اس کو کرنا, کسی کا آرڈر آنا یا کسی کی فرمائش کہ بھئی یہ ہمارے دادا جی ہیں, یہ ہمارے بھائی ہیں, یہ میں جناب خود کو چاہ رہا ہوں اپنے آفس میں یہ لگاؤں. یہ کلپس بھی آ رہی ہیں آپ کے, اتنا ڈسی سگو تھا کہ افشین انجم زبردست پورٹریٹ ٹھایا ہوا ہے قائد اعظم محمد علی جناح جو روپس کی مدد سے زبردست ٹھائے پئی. اس میں تو کافی سپیڈی لیکن اس کو جو ہے بنتے بنتے کافی 24-25 تقریباً دن لگے ہیں. اور کتنی روپس اس میں استعمال ہوئی ہیں؟ 1,30,000 روپے. 30,000, لیکن 25,000 میں اس کو کلیم کر رہی ہوں کنفرم کرنے کے لیے. 25,000 1,25,000 روپ جو ہیں وہ استعمال ہوئی ہیں.
اور اس میں مختلف کلرز بھی ہیں, بلیک اور گرے اور وائٹ کلر ایڈ کیے ہیں آپ. افشین سوچ رہی ہیں کاش میری ایسی سپیڈ ہو کاش میری ایسی جو ابھی ہمیں اسکرین پہ نظر آ رہی ہے, پھر تو میں پوری دنیا کو بنا کے دکھا دوں. یہ ہے وہ گراف جی جو میں آپ کو کہہ رہی ہوں نا کہ جس کو میں نے فالو کیا ہے. اچھا, تو سب سے پہلے آپ نے اوپر سے اس کو سٹارٹ کیا ہے, اس کے کیپ سے, اور اس کے نیچے فیس تک گئے ہیں. زبردست زبردست وری ॾेखार جو ہے زبردست بہترین कीअं आस्ते आस्ते ठहे पई ऐं कीअं ठही चुकी आहे, केॾी मतिलबु ज़बरदस्त सफ़ाई सां. ऐं इलाही टाइम टेकिंग आहे. तव्हां ॾिसो जेको हू पेंटर जेको हथ सां ठाहींदो आहे, पेंटिंग कंदो आहे, उन खां वधीक हीउ जेको रसनि सां हिकु हिकु रसे खे उन फ्रेम में आणणु सच अमेजिंग. और इसमें नॉट्स भी आपने लगाई हैं. जी, दिस इज द ओरिजिनल स्पीड जिस पे हम काम करते हैं. अच्छा, ये एक एक नॉट ऐसे हम रैप करते हैं, और इसके अंदर जो रैप्स हैं वो आप समझे तकरीबन 52,000 टाइम मैंने ये हाथ से रैप किया है. अच्छा, फिर जाके ये कंप्लीट हुआ है. तो एक गिरा आप लगाते हैं, फिर 2 गिरे लगाते हैं, करते 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 यहाँ तक पहुँचते हैं. तो ये बड़ा मुश्किल हो जाता है इसके अंदर, बल्कि मेरे साथ हुआ भी काम करते हुए, क्योंकि फर्स्ट टाइम मैं इतना बड़े स्केल पे कर रही थी. मैंने चीक बोन की सिर्फ एक ग्रे डॉट था जिससे ये चीक बोन बननी थी, वो मेरा इधर से उधर हो गया. अच्छा, और यकीन करें वो एकदम से फेस का फीचर ही ख़राब हो गया. और फिर मैंने दोबारा से अननॉट करके फिर से बनाया, तो एक ग्रिड का यहाँ से वहाँ हो जाना भी फेस यानी कि ख़राब हो जाएगा. सही. तो ये सब चीज़ें मैंने की. फिर एक और प्रॉब्लम हो जाए, क्योंकि आई वॉज यूजिंग फ्री सॉफ्टवेयर, तो आपको पता है फ्री के अंदर कुछ प्रॉब्लम्स भी आ जाते हैं. तो उसके अंदर 10 रोज फ्रॉम आईज टू नोज गायब थी बीच में से. अच्छा, और जब मैंने काम किया तो मुझे अंदाज़ा हुआ कि ये कैसे हो रहा है कि आई से फॉर्म बाद नोज़ बनना शुरू हो गई है. तो मैं वो परेशान हुई. फिर मैंने हाथ से काउंट किया, मेरा एक दिन काउंटिंग में लग गया कि ये तो गड़बड़ है, इसमें तो 10 रोज़ ही नहीं है. फिर मुझे पता चला कि वाई पेड इज़ गुड एंड फ्री इज़ नॉट गुड. और उसके बाद फिर मैंने वो, क्योंकि मुझे थोड़ा सा आइडिया हो गया था, तो मैंने पिक्चर को खुद पिक्सेलेट किया, और वो जो नोज़ की ये जो पूरी एक लाइन बनी है, ये मैंने खुद से काउंट कर करके फिर बनाई. और आप यकीन करें नजर आ रही है आप नोज़ बना रहे हैं. जी, ये नोज़ के अंदर मुझे सबसे ज़्यादा जो डिफिकल्ट था वो आँख थी या नोज़ था? आइज़ थी. आइज़ इसलिए क्योंकि उसके अंदर लाइक एक जो फील होता है ना कि पोर्ट्रेट आपका कंप्लीट है, अच्छा है, वो आइज़ की वजह से. उसमें वो एक वो क्या लाइफ नजर आनी चाहिए. जी जी बिल्कुल. और दोनों आँखों का मिलना, हाँ जी, बनाना. टेंशन में थी वो आइज़ तक थी. अच्छा, उसके बाद वो नोज़ वाली एक अलग प्रॉब्लम रेज हो गई कि भाई रोज़ ही नहीं है. तो फिर उसके अंदर मुझे एक तरह से डिप्रेशन आना शुरू हो गया कि यार बनेगा नहीं बनेगा, क्या होगा. मैंने मतलब सर खा लिया था पूरी दुनिया का, जो मेरे इर्द गिर्द है ना लोग. खाना पीना बंद हो गया मेरा. खाना पकाना बंद हो गया मेरा. अभी तक लग रहा है उसके असरात हैं. बिल्कुल है. और यकीन करें मज़े की बात, इस पे लोग काफ़ी सारे हंस भी रहे थे, लेकिन दिस इज रियल थिंग कि मुझे लगता था कायदन की आंखें ब्लैंक भी हो रही हैं, मैं सामने बैठी रहती थी हर वक्त. अच्छा, और एक वो इल्यूजन्स आना शुरू हो जाते हैं इंसान को. आपका बहुत ज़्यादा था. हाँ, तो वो मेरा इतना फोकस था, मैं वहीं उसी अपने क्राफ्ट रूम में सोना शुरू हो गई थी. अच्छा. वहीं मैं जागती थी, घर का कोई काम नहीं हो रहा था, सिर्फ कायदे-ए-आज़म का काम हो रहा था. अच्छा, खुद का बनाया कभी? नहीं, खुद का नहीं बनाया. अब कभी मेरा है इरादा कि मैं खुद का भी बना दूं? अब मेरा क्योंकि वो बड़े स्केल पे आ गया काम कि मुझे इलामा इकबाल का करना है, एंड देन मुझे जिस तरह निशान हैदर जिन लोगों को मिल चुके हैं उनका करना है, मुझे सॉर्ट आउट भी करना है कि किन का करूँ, क्योंकि माशाल्लाह मेरे ख्याल में 12 निशान हैदर मेरे ख्याल में इससे ज़्यादा मिले हुए लोगों को, तो मैं उनमें से सॉर्टिंग करूँगी किसका बनाऊँ. तो इसी साइज़ का बनाएंगी ये? नहीं, इलामा इकबाल का इंशाल्लाह इसी स्केल पे होगा. अच्छा, तो कितना आपने कंप्लीट किया? जैसे कि ये आप जी, ये तकरीबन 184 रोज तक हो गया है. इसके अंदर मैंने 4 रोज और एक्सटेंड करनी है बस कोट की नीचे. अच्छा, अभी मैंने करनी है. फेस वगैरह बन गया है, है, फेस कंप्लीट है, हर चीज़ कंप्लीट है. अच्छा, अब जब इलामा इकबाल का वो इसी स्केल पे होगा, क्योंकि वो मुझे मेरे दिल में आएगा मुझे इतने ही साइज़ का करना चाहिए इकबाल का भी, क्योंकि दे बोथ डिज़र्व कि इतना ही हो, उनको इससे भी ज़्यादा इज्जत मिले, हम जितनी दे सके उतनी ही बड़ी है. क्योंकि हम लोग अपने हीरोज़ को भूल के और अपनी रूट्स को छोड़ के ही तो फिर नीचे जाते हैं पस्ती की तरफ. जब रूट्स छोड़ देंगे तो पस्ती में जाना शुरू हो जाते हैं हम अपनी. तो इनको याद करना ज़रूरी है. आप यकीन करें ये मैंने बनाया, तो मेरे बच्चे हैं लाइक 5 and 6 years old, तो वो पूछने लगे कि अच्छा ये तो खाली वो है ना जिन्होंने पाकिस्तान में आया था ना, खाली वो नहीं है, मैंने इतनी स्टोरियाँ सुनाई इनकी, क्योंकि ये ऐसे भी करते थे, ये जब छोटे थे तो ऐसे थे, ये जब बैरिस्टर बनने गए बाहर तो ऐसे हुआ. तो उनकी पूरी कहानी जब बच्चों के सामने आई तो दे स्टार्टिंग लविंग हिम. कि अच्छा
یہ ایسے تھے, تو اب ان کو دل سے قریب فیل ہوتے ہیں. تو ہمیں چاہیے ہم اسی طرح سے بتائیں لوگوں کو یہ ہیروز ہیں, ان کی سٹوری یہ ہے. تو ہم لوگ شاید مائیں اس کے اندر تھوڑا سا وہ کر دیتی ہیں کہ ہم لوگ باقی سپر مین تو بتا دیں گے, بٹ جو ہمارے ریئل ہیروز ہیں ان کے بارے میں نہیں بتاتے ہم لوگ, تو وہ ہمیں بتانا چاہیے. اچھا, اس کے لیے آپ کو ذہنی بھی یہیں پہ موجود ہونا ہوتا ہوگا نا. بالکل, جسمانی طور پہ تو آپ بنا رہی ہیں, لیکن پتہ چلا کہ ذہن میں کچھ اور چیزیں چل رہی ہیں اور وہ پھر وہ چیزیں نہیں ہوتی, تو گھر کے دوسرے کام ہی کوکنگ جیسے ہمارے یہاں ہو رہی ہیں, مرچیں اتنی ڈالی ہیں اس کے اندر تھوڑا گھر سے کچھ مسالہ زیادہ ڈل جائے, گھر پہ کوئی آواز لگا رہا ہے کہ یہ کام کر دو. اس کے اندر میں آپ کو بتاؤں کہ ہوا ہے پرابلم. میں نے اس ٹائم گھر کے اندر کھانا ایسے پکایا کہ ایک دن پکایا نا تو 2 دن آپ نے یہی کھانا ہے. یہ والا سین ہوا ہے. اور گھر کے اندر کوکنگ کم ہوئی ہے, میرے گھر کے کام میں نے چھوڑے ہیں اور دوسروں کو دیے ہیں کہ تھوڑا عرصہ آپ یہ کریں. تو یہ آرٹ ایسی ہے کہ اس کو آپ کو ذہنی طور پہ سامنے رہنا ضروری ہے, کیونکہ ہم نے کاؤنٹنگ کرنی ہے, گریڈنگ کرنی ہے کہ دیر آر 11 باکسز بلیک آنے ہیں, دین گرے 1 آنا ہے. سب سے زیادہ کس نے سپورٹ کیا آپ کو؟ ہسبینڈ اینڈ کڈس, کیونکہ وہی میرے ساتھ ہوتے ہیں. تو میرے بچے جو 5 اور 6 سال. ہسبینڈ کوکنگ کر لیتے تھے آپ جب نیٹنگ کرتے تھے؟ جی بالکل, پہلے میں نے ان کو کوکنگ سکھائی, اس کے بعد یہ کام شروع کیا. دیکھیے سب سے بڑی سپورٹ ہوتی ہے آپ کو مورل سپورٹ دینا نا, وہ میرے ساتھ تھی. اور جب میں یہ کہتی ہوں کہ ہمارے یہاں خواتین کو اگر مرد حضرات گھر میں سپورٹ کریں نا, کچھ بھی کر سکتی ہیں. جب آپ ان کو ذہنی طور پہ آکوپائڈ رکھیں گے ہر وقت پریشانیوں میں, تو وہ کچھ بھی نہیں کر پائیں گی, چاہے جتنی زیادہ اسکلفل, جتنی بھی جینیس ہوں وہ. تو ہمارے یہاں میں تو ہمیشہ سے کہتی ہوں کہ جو مرد ہے نا وہ ایک طرح کی بیک بون ہوتا ہے آپ کی, اور وہ بیک بون اگر آپ کو سپورٹ کرے تو یو کین ڈو اینی تھنگ. تو بس اتنی سی بات. اسی طرح مردوں کو بھی عورتوں کی سپورٹ کی ضرورت ہوتی ہے. بالکل بالکل, ذہنی سکون کی ضرورت ہوتی ہے. اگر عورت ہی آپ کو تنگ کرے, اسٹریس دے, تو وہ پھر مرد بھی اوبیسلی پریشان ہوتا ہے, فوکس نہیں کر پاتا ہے اپنے کام پہ. ہماری سوسائٹی میں فرسٹریشن شاید ہے ہی اس لیے کہ ہم لوگ چھوٹی چھوٹی باتوں پہ وہ اتنی فرسٹریشن ایک دوسرے کو دے دیتے ہیں کہ وہ باہر ہی نکل رہی ہوتی ہے. کوئی اگر آپ کو ذرا سی گاڑی کو ٹچ بھی کر دے تو وہ اتر کے مارنا شروع کر دیں گے. وہ شاید یہی پریشانی ہے انسان کی, چھوٹی چھوٹی. صحیح. ابھی ہم چلتے ہیں ایک دفعہ پھر ادی نسیم ہماری جو شیف ہیں. ادی نسیم, دھماکے دار دھوئیں دار کھنگ وارو کریلا قیمہ کی کتھے پتہ ریڈی تھی ویا؟ آئی تھنک بالکل हाणे असांजी रेसिपी हूंदी आहे 30 मिनट जी. अच्छा 30 मिनट में रेडी थी. सही आहे. 1.5 कलाक खां. ऐं करेलनि खे कीमो फिल करण में बि त काफ़ी टाइम लॻंदो आहे, है न? जी जी. मूंखे कीअं ख़बर? तारे कॉन्फिडेंस सां मूंखां पुछो है न, मां जी जी तो मां बि कहिड़ो जवाब थो अचे. केतिरा करेला तव्हां घर में ठाहिया आहिनि? करेलनि जो एक्सपीरियंस ट्राई न कयो आहे. अच्छा, तो मां कंदमि ज़रूरु. ज़रूरी आहे, अचणु खपे. न हिकिड़ो माण्हू फिल करण लाइ हुजे, हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो ठाहिण लाइ हुजे. आदि नसीब जी टाइम लॻंदो आहे फिल करण में? धागनि सां हुनखे थोरो वेड़बो बि आहे. मूंखे त जेको प्रैक्टिस में हूंदो, कमु कंदो ईंदो, हुनखे टाइम कोन लॻंदो. जेको नए मां कमु कंदो हुनखे टाइम लॻंदो. सही. यकीनन ईअं ई आहे. मां ठाहींदी हुअसि शिमला मिर्च जे अंदरि कीमो. असांखे कीअं ख़बर पए त केतिरो सुठो ठाहे ॾेखारियो आहे न, मूं काफ़ी न आहे. न त डेमो ज़रूरी हूंदो आहे. अदी नसीम आहे न, डेमो ज़रूरी. ईअं ॿुधाइण में ख़बर न हूंदी हिकिड़े ॾींहुं अदी नसीम हिते वेंदी, मां ठाहींदसि तव्हां लाइ शिमला मिर्च कीमो. चलो ज़बरदस्त, इंशाल्लाह ताला. ऐं अफशीन से बहुत अच्छा लगा. और क्या समझती हैं कि इदारे बनने चाहिए जो सिखाने वाले हों? आपने तो चले भाई सेल्फ टॉट हैं, अब आप सिखा रही हैं जी, तो सिर्फ आप ही सिखा रही हैं, कुछ और भी हैं जो सिखा रहे हैं? देखिए मैं अभी तो सिर्फ एक मैं ही हूँ और एक हैं खातून और जिनको साथ मैंने लगाया हुआ है कि प्लीज़ आप आएँ. हम लोग का एक ग्रुप है फेसबुक पे, मैंने अब वो ग्रुप तश्कील किया है. और मुझे क्योंकि शुरू से यकीन था कि एक मैं नहीं हो सकती, हज़ारों लोग पाकिस्तान में अपने अपने घरों में कर रहे होंगे या पहले करते होंगे. फिर जब मैंने ये फेसबुक पे ग्रुप बनाया है मकरामे मेकर्स ऑफ पाकिस्तान के नाम से, तो उसके अंदर अब कई लोग आ गया. आज हम 5000 की फैमिली हो चुके हैं और उसके अंदर मर्द भी हैं जो करते हैं, यकीन करें आदमी भी करते हैं. और मैं बड़ा खुश हुई थी जब पहले 1-2 आदमी आए और अच्छी खासी एज के हैं, लाइक 60s में हैं, और वो इतनी स्किल्ड उनकी अच्छी हैं माशाल्लाह मकरामे में. अब हम सारे जब इकट्ठे हो गए तो हम लोग डिफरेंट चीज़ें प्लान करते हैं. लाइक पूरी आपने टीम बना ली है इसकी. अब आप समझें कि पूरा हमारे ग्रुप है, जैसे 5000 लोग हैं और उसके अंदर पाकिस्तान के हर कोने से एक बंदा है. अच्छा. ख़वातीन मर्द. और अब जो नए आ रहे हैं वो हम लोग को देखते हैं और कहते हैं कि जी ये सिखाएं वो सिखाएं. मैं सेशंस करती हूँ ग्रुप में भी वैसे भी, और फिर वहाँ पे हम सीखते हैं और सिखाते हैं एक दूसरे. यंगस्टर्स आते हैं आपके पास? यंगस्टर्स बहुत ज़्यादा हैं और मैं खुश हूँ कि बोथ जेंडर्स मेल फीमेल दोनों आते हैं. अच्छा. कि ये स्किल ऐसी है कि जो दोनों को ही कर रही है और आप इसको लाइक
آپ کہتے ہیں نا اس طرح کروشیا اور نٹنگ سے آپ اکانومی کے اندر جنریٹ کر سکتے ہیں پیسے. آپ مکرامے سے بھی کر سکتے ہیں. لائک آپ مکرامے میں ویئریبل بھی بنا سکتے ہیں. آپ کشنز, میٹس, گھروں میں چیزیں جو ایسی ہوتی ہیں, فرنیچرس, آپ کچھ بھی کر سکتے ہیں. تو کیونکہ را مٹیریل سستا ہے اور اس کی جو قیمت کیا کہتے ہیں آپ سیل اچھا کر سکتے ہیں. وہ صرف روپ سے ہی ہوتا ہے یا کسی اینی کائنڈ آف فائبر, اینی کائنڈ آف فائبر. لائک آپ فرام تلا ٹو وول, کاٹن روپ, نائلون, جیوٹ, پیراشوٹ, پولیسٹر, کسی بھی کائنڈ کی روپ ہوگی. وہ آپ کو ہاتھ چاہیے اور روپ چاہیے کسی بھی طرح کی. تو کیونکہ آپ نے اگر آپ نے ٹوپی بنانی ہے تو ظاہر سے وہ آپ کاٹن کی یا اس طرح کی رسی کی تو نہیں پہنیں گے, تو آپ وول کا کریں گے کام. تو ڈپینڈنگ اپون یور پروجیکٹ, اگر آپ نے ٹیبل میٹ بنانا ہے تو آپ اس کو جوٹ سے بنا سکتے ہیں. اگر آپ نے جو ہے اس طرح میں نے ابھی ہیمکس بنائے تھے, تو ہیمک پہ ایک 160 kg کے بندے نے اگر لیٹنا ہے تو مجھے اسی طریقے سے بنانا ہے ہیمک. تو وہ ہیمک جو میں نے بنایا وہ میں نے مضبوط کاٹن روپ سے بنائے, اور اس کے اندر پھر میں نے اوک ووڈ وہ یوز کی جو بہت ذرا سخت ہوتی ہے اور اچھی ہوتی ہے. تو وہ ڈپینڈنگ اپون پروجیکٹ آپ کو چیزیں سلیکٹ کرنی پڑتی ہیں. مختلف چیزیں جیسے اس میں فلاورز بنا لی آپ نے, سینریز بنا لی, اور پورٹریٹ تو آپ نے بنایا ہی ہے. تو مختلف قسم اور کیا کیا چیز بن سکتی ہے اس میں؟ اینی تھنگ. اچھا, لائک یو نیم اٹ اینڈ وی ہیو اٹ, یہ والا سلسلہ ہے. آپ جوتے بھی بنا سکتے ہیں میکرامے سے, آپ کپڑے بنا سکتے ہیں, آپ بیگز بنا سکتے ہیں. دیکھیں جوتے بن رہے ہیں میرے گروپ کے اندر ماشاءاللہ. کچھ لوگ ایسے بھی ہیں جو سلپرز بنا رہے ہیں اور سیل بھی کر رہے ہیں. اچھا, وہ آپ کا جوتا بالکل سول جس طرح ہوتا ہے وہ لیا جاتا ہے اور اس کے اوپر ہم مکرامے کا کام کرتے ہیں. اچھا, تو وہ کس چیز سے ہوگا؟ رسی سے. وہ بھی لائک ہاں جی, اور وہ بھی رسی سے ہی ہوتا ہے. آپ اس کے اندر یوز کر سکتے ہیں نائلون یوز کر سکتے ہیں, کیونکہ ظاہر سے جوتے نے پانی میں بھی جانا ہے, سب کچھ کرنا ہے, تو اس حساب سے آپ نائلون یوز کر لیتے ہیں. تو رسی ہم چینج کر لیتے ہیں. دا ٹائپ آف جو فائبر ہے وہ ہم چینج کرتے ہیں. جیسے میں نے جوتے پہنے ہوئے ہیں, یہ بھی ہینڈ میڈ ہے. اچھا, تو ہاتھ سے بنا ہوا ہے, لیکن وہ اس میں لیدر ہے, لیکن ہاتھ سے بنا ہوا ہے. تو اچھا میں آپ کو بتاؤں, لیدر کے جو اسٹرپس ہوتے ہیں سیم مکرامہ ہو جاتا ہے. لیدر کی روپس ملتی ہیں جو آپ نے بیگس پہ دیکھے ہوں گے, ریگزین کے ٹیسلز لٹکے ہوتے ہیں, اس سے بھی مکرامہ ہو سکتا ہے. سو اینی تھنگ از پاسبل. میں تو کبھی کبھی بیٹھی ہوتی ہوں نا, تو کوئی کہیں سے دھاگے نکل رہے ہوتے ہیں ایسے, کہیں پہ میں ادھر سے بھی شروع ہو جاتی ہوں. اتنی مجھے عادت ہو گئی ہے, کچھ بھی مجھے مل جائے میں اس سے مکرامہ بنا دیتی ہوں. مکرامہ بن جاتا ہے. ایون یہ کہ جو آپ کیا بولتے ہیں چٹائیاں جس سے بنتی ہیں, یہ جو ہوتا ہے اس کو ہم لوگ رافیہ بولتے ہیں انگلش کے اندر, وہ اس سے بھی آپ مکرامہ بنا سکتے ہیں. تو میں تو ہر چیز سے اٹیمپٹ کرنے کی کوشش کرتی ہوں, تاکہ میں بیسکلی ایکسپیریمنٹل ہوں. وہ بیسکلی شاید کیونکہ میں کوالٹی کنٹرول مینیجر رہ چکی ہوں, میں مائکرو بایولوجسٹ ہوں, تو میری ایک فیلڈ ویسی تھی. ہم لوگ ہر وقت ریسرچ کرتے رہتے تھے اور اس طرح کی چیزیں. تو اب وہ میں اس میں بھی کرتی ہوں. میں نے کیا کیا ہوا ہے, جوٹ کے پلانٹس, لیکن یہ بڑی ڈیفرنٹ فیلڈ ہو گئی مائکرو بایولوجی سے اب یہاں ڈائریکٹلی. لیکن اس کے اندر یہ ہوتا ہے مجھے فائدہ ملتا ہے, کیونکہ جس کے جیسے میں وہاں پر کام کرتی تھی ایک فارماسیوٹیکل فرم کے اندر, سیم ویسے ہی میں اپنے آرٹ اینڈ کرافٹ روم میں بھی کر رہی ہوتی ہوں. ایگزیکٹ میں نے چیزیں نوٹ ڈاؤن کرنی ہے, میں نے اس کا ڈیٹا کمپلیٹ کرنا ہے. ڈسپلن ایک ہے کہ مجھے کیا, وہ آٹومیٹکلی آ جاتا ہے. وہ میرے کچن میں بھی آ جاتا ہے کہ میں نے ہر چیز کو ویسے ہی میجر کرنا ہے, جیسے آپ وہ سلفیورک ایسڈ میجر کر رہے ہیں اندر, تو میں نے ویسے ہی ایکوریسی سے کرنا ہے سارا کام. تو وہ ایک نیچر میں آ جاتا ہے انسان کی. تو اب وہ میرے پاس ایکوریٹ, میں سب سے زیادہ مزے کی چیز ہے کہ کوئی مجھ سے کہتا ہے نا کہ جوٹ تو جی یہ خراب ہو جائے گی پانی میں, میں ان کو ایگزیکٹ سال دیتی ہوں کہ اگر 4 سال اس کو کچھ ہو گیا نا اس ویدر میں تو مجھے آپ بولیے گا, کیونکہ میں نے وہ ایکسپیریمنٹ کیے ہوئے 2014 سے لے کے 2021 ایک ٹائم پیریڈ ہے. میں نے 8 سال سے 6 سال سے وہ چیزیں لٹکائی ہیں. ایک ویدر ہے جہاں پانی گرتا ہے, ایک ویدر جہاں دھوپ آتی ہے, ایک انڈور لٹکایا ہوا ہے. تو اس پہ کیا فرق پڑ رہا ہے ویدر کا, وہ بھی میرے پاس ڈیٹا موجود ہے. کیا بات. تو ایگزیبیشن آپ نے کبھی کی؟ ایگزیبیشن میں اسکول لیولس پہ تو بہت زیادہ کر چکی ہوں. اب میرا ارادہ یہ والی بڑے لیول پہ کرنے کا ہے, کیونکہ بیچ میں کووڈ آ گیا تھا, جو 2018 کے بعد پھر 19, 20 اور 20 اور 21 تو اس میں نکل گیا. تو میں آلموسٹ آپ سمجھیں گے, کیونکہ پہلے تو لوگ جیسے آپ یہ بنا رہی ہیں علامہ اقبال صاحب کے, قائد اعظم صاحب کے, تو یہ آپ جی یہ میرا پورا ارادہ ہے. یہ تو میں نے پورا ایک ایگزیبیشن کرنا ہے, اور یہ میرا اگلے سال تک انشاءاللہ یہ ہو پائے گا. اگر آپ کو کوئی کہے کہ مجھے ایک اور پورٹریٹ بنا دو قائد اعظم کا, تو پھر دیکھیں یہ تو ایک ماسٹر پیس اسکیل کے اوپر تو بن گیا, یہ تو دوبارہ نہیں بنے گا. اچھا, پوسٹر اسکیل کے اوپر ضرور بن جائے گا. پوسٹر اسکیل ہوتا ہے کہ آپ سمجھیں کہ اتنا یا اس کا ہاف سمجھ لیں, اس پہ یہ بن جائے گا. کیونکہ کمرشلی پروڈیوس کرنے میں 2 چیزیں آتی ہیں. ایک آپ کا ٹائم کنزمپشن تو ہے ہی ہے, دین لوگ آگے سے پے ویسا کر رہے ہیں. اب یہ تو نہیں ہے کہ ہم محنت کر کے پھر آگے سے لوگ, بعض دفعہ نا کچھ خواتین آ گئے نا کہ ارے بھائی ہیں تو رسیاں ہی نا, اب آپ اتنے پیسے چارج کر رہی ہیں, لیکن آپ کو پتہ ہے کتنی محنت ہے. تو وہ 2 چیزیں آتی ہیں. وہ تو ہے. مجھے یاد ہے, میں جب میرے ایک دوست تھے, وہ آرٹسٹ تھے جو ہاتھ سے جو تصویریں بنا, میں نے اس کو اپنی تصویر دی, میں یار یہ بنا کے دو. اس نے تصویر ایسی بنائی کہ میں نے کہا یار مزہ نہیں آیا. اس نے بولا یار پتہ ہے تم نے تصویر دی اتنے سال پہلے تم بالکل ایسے تھے.
خود کو وہ اب کرنے کے لیے گیا بالکل تو ویسے ہوتے جس طرح اگر آپ ہیں یا آپ ہیں اگر آپ لوگ اپنی پکچر دیں گے تو ایگزیکٹ جو آپ ہیں وہی چیز بنے گی جیسے اب یہ ہے ہاں یہ تو آپ نے مطلب ڈیمو دے دیا نا جیسے یہ شملہ مرچ کی بات کر رہی تھی تو آپ نے تو ڈیمو دے دیا اب یہ بات کر رہی ہیں اب جب ان کے شملہ مرچ آئیں گے ہم کھائیں گے پھر پتہ چلے گا کہ ہاں کلاس تو یہ تو بالکل طے ہے. اچھا ایک بات اور کہ جیسے اب ہم ڈاکٹر کے پاس یا سیلون پہ جاتے ہیں تو ہم ویٹنگ کرتے ہیں اور موبائل پہ شروع ہو جاتے ہیں. آپ تو پھر نیٹنگ ویٹنگ کرتی ہوں گی کچھ نہ کچھ تو مطلب میں کچھ دھاگے پڑے ہوں گے رسیاں پڑی ہوں گی پرس میں نہیں میرے پاس جو ہے دیکھیں میرا جو ٹوٹل کام ہے گھر کے اندر میرے کیونکہ فیملی ہے ایک وہ اور ایک مکرام ہے اس کے علاوہ میرا اور کوئی شوق یا اور کوئی کام نہیں ہے سارا دن. چلیں بہت اچھا تھینک یو ویری مچ افشین آپ ہمارے پروگرام میں آئیں اور بڑا ہم انسپائر ہوئے آپ کے کام سے. تھینک یو ویری مچ ادھی زبردست دھوئیں دھار ڈھنگ وارو تاں کر لکی جی ऐं हाणे असां तव्हांखे वठी हलंदासीं स्टाइलो जे आउटलेट ते जेका मेन तारिक रोड ते आहे डॉलमेन मॉल जे ऑपोजिट तव्हां वञी सघो था. ऐं ज़बरदस्त जेका ॻाल्हि इहा आहे स्टाइलो जी की अॼुकल्ह स्टाइलो ते सेल लॻी पई आहे 51% खां 11% ऐं स्टाइलो वारा चवनि था स्टाइलो समर सेल अप टू 51%. हमेशा की तरह इस साल भी स्टाइलो ने अपने कस्टमर्स के लिए सेल कलेक्शन में कुछ नया किया है जहां स्टाइलो के स्टोर्स और वेबसाइट पर मौजूद प्रोडक्ट्स पर 11% से लेकर 51% डिस्काउंट मैसर है और ये स्टाइलो की साल की सबसे बड़ी सेल है. अप टू 51% की डिस्काउंट ऑफ़र में हमारे तमाम कस्टमर्स की पसंदीदा चीज़ें बेहतरीन कीमत पर दस्तयाब हैं जैसे कि शूज़ की रेंज में चप्पल खुस्से सैंडल्स और हील्स शामिल हैं. स्टाइलो मुख्तलिफ़ रंगों और डिज़ाइंस में दस्तयाब हैं. कस्टमर्स की कन्वीनियंस के लिए कुछ प्रोडक्ट्स 800-1200 की रेंज में भी दस्तयाब हैं. इसके अलावा हमारे कस्टमर्स के लिए स्टाइलो स्टोर्स पर मौजूद परफ्यूम ज्वेलरी बैग्स किड्स कलेक्शन प्रीट और दीगर प्रोडक्ट्स भी इसी सेल का हिस्सा हैं जिनकी ख़रीदारी पर कस्टमर्स बड़े डिस्काउंट से फ़ायदा उठा सकते हैं. ये ऑफ़र महदूद मुद्दत के लिए है. आज ही अपने करीबी स्टाइलो स्टोर्स पर जाकर इस ऑफ़र से फ़ायदा उठाएं. तो आइए चलते हैं तारिक रोड के ब्रांच पर स्टाइलो आउटलेट पर और देखते हैं कि वहाँ पर किस तरह की सेल है. मैं भी चल रही हूँ आपके साथ. अच्छा हलूँ था